हो हो, सर्वांनी 5-5 मिनिटात आपले मुद्दे मांडा. अभिजित पाटील साहेब सुरू करा. शेवट दिवस आहे, सगळ्याला बोलू दिलं पाहिजे. आपण आमची विनंती आहे की थोडी वेळ वाढवून घ्यावी. बोला ना, ह्याच्यात 15 सेकंड गेले. अध्यक्ष महोदय, आज 292च्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद. अध्यक्ष महोदय, प्रस्तावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी ऐरणीवर आहे. काल लखन जगताप वय वर्ष 26 आणि आई सुरेखा वय वर्ष 55 राहत्या घरामध्ये पंढरपूरला कुंभार गल्लीमध्ये सत्तुराने धारदार हत्यारानं त्या ठिकाणी मंत्री महोदय त्यांची हत्या मुलाची आणि आईची केली. तो साधारण घरातला त्या ठिकाणी होता. माझ्याच मतदारसंघातलं आरण गाव आहे. कार्तिक खंडागळे नावाच्या 10 वर्षाच्या मुलाचं शाळेतून घरी आल्यानंतर अपहरण झाले आणि मग त्या ठिकाणी कायदा व्यवस्था नेमकी चालली आहे कोणाच्या भरोशावरती, हा प्रश्न त्या ठिकाणी उभारला जातोय. एक आपल्याला साधा प्रश्न सांगतो की माझ्या मतदारसंघाच्या बाजूला पेनूर गाव आहे, तिथं टोल नाका आहे. पालखी महामार्ग मान्य गडकरी साहेबांनी केला आहे, एवढं सुंदर काम केलंय. आणि त्या टोल नाक्यावरती मात्र आजची परिस्थिती अशी आहे. 27 एप्रिलला एक त्या ठिकाणी आमचा सोमनाथ पाटील नावाच्या एका जणांनी त्या ठिकाणी टोल नाक्यावरती हार्वेस्टर मशीन घेऊन जात असताना त्या समाधान पाटील नावाला त्या ठिकाणी तो दिव्यांग आहे आणि जात असताना मंत्री महोदय त्यांनी काय केलं तर टोलमध्ये 550 रुपये होते, 300 रुपये कटायचे होते. त्यांच्या मशीनची खराबी होती. मग त्यांनी त्याला विनंती केली, डबल पैसे मागितल्यावर त्यानं नाही म्हणला. मशीन बाजूला घेतली. मशीन बाजूला घेतल्यावर त्याला मारहाण झाली. मारहाण झाल्यावर त्याला कोंडून ठेवलं टोल नाक्यामध्ये आणि त्याने 112ला फोन केला. 112ला फोन केल्यावर पोलीस आले, त्याला सोडवलं आणि सोडवल्यानंतर त्यानं म्हणला माझी तक्रार आहे का तर माझा एक डोळा आर्टिफिशियल होता, तो मारहाणीत माझा पडलाय, माझी तक्रार घ्या. तर त्याला आजच्या दिवस जाऊ दे, उद्या ये. तो उद्या पोलीस स्टेशनला गेला, त्याची तक्रार केली. तक्रार घेत नव्हतं, DYSPकडे तक्रार केली. तर त्यानंतर धस साहेब तू तक्रार का करतो म्हणून तिथला PI त्या ठिकाणी शेंडगे नावाचा त्या समाधान पाटलाला दम देतो आणि 27 तारखेला घडलेला गुन्हा 29 तारखेला त्याच्यावरती 307 गुन्हा लावला त्या समाधान पाटलावर. ज्याला मारलंय, ज्याला 112तनं त्या ठिकाणी बाहेर काढलंय, त्याच्यावर 307 दाखल केला आणि त्याला त्या ठिकाणी 22 दिवस पोलीस कोर्ट त्या ठिकाणी जेलमध्ये ठेवलं. काय गुन्हा होता तर त्याला PIला विचारलं तर तो म्हणला हार्वेस्टर मशीन धस साहेब त्या पोरांच्या अंगावर घातली जात होती. आणि मग टोल नाक्यावरती कुणाची दुश्मनी असती का? आणि त्या PIनी त्याला 22 दिवस जेलमध्ये ठेवलं. जर त्या ठिकाणी दिव्यांग माणसाला टोल नाक्याच्या संदर्भात जर असं होत असेल तर त्याच्यावर मंत्री महोदय आपण काय कारवाई करणार? आणि मग पोलिसांचा कायदा सुव्यवस्था चांगली चालली आहे आणि मग असं जर सगळं चाललं असेल तर त्या ठिकाणी सुधीर भाऊ नेमकं राज्य कुणाचं आहे? आणि जर 307 सारखे जर खोटे गुन्हे त्या ठिकाणी दाखल होत असतील आणि तो राजरोज जर त्या ठिकाणी, आणि सगळ्यात वाईट काय तर त्या ठिकाणी निरोप पाठवतो की ह्याच्यावर बोलू नका. आणि मग आपल्याला या निमित्तानं काही गोष्टी कायदा सुव्यवस्थेबरोबर पंढरपूरची वारीचं अभिनंदन सुधीर भाऊ मी इथं केलं आणि आमच्याच त्या ठिकाणी मंदिर समितीतला एक जण 4,70,000 रुपये तुला मंडपाचं कॉन्ट्रॅक्ट देतो म्हणून क्लिप व्हायरल झाली. आणि क्लिप व्हायरल झाल्यावर तिथले जे शेळके नावाचे ग्रस्त आहेत, जे त्या मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आहेत, ते डेप्युटी कलेक्टर यांचे आहेत, ते म्हणतात तशी तक्रारच झाली नाही. पोलीस स्टेशन म्हणते तक्रार नाही आणि अख्ख्या पंढरपुरात त्याची क्लिप व्हायरल आहे. 4,70,000 दे तुला काम देतो. आणि मग तरी सरकार त्या ठिकाणी गुन्हा दाखल करत नाही, त्याच्यावर काही कारवाई नाही. आणि मग सरकार त्या ठिकाणी नेमकं काय करतंय, कशासाठी, त्याला पाठीशी घालणारे कोण आहेत? पेपरला बातमी ती कितीही मोठा असला तर त्याच्यावर कारवाई केली जाते, प्रत्यक्षात मात्र कारवाई होत नाही. अध्यक्ष महोदय बोलू द्या. अध्यक्ष महोदय, एक प्रवीण गायकवाड नावाचा चळवळीतला कार्यकर्ता आहे, तो त्या ठिकाणी एका कार्यक्रमाला गेल्यानंतर त्याच्यावरती भ्याड हल्ला होतो, त्याचा जीव मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतो. आणि मग खरंच कायदा सुव्यवस्था आहे का? आज आपल्याला या निमित्ताने ह्याच्यावरती उत्तर देणं अपेक्षित आहे आणि आपण द्याल अशी त्या ठिकाणी विनंती करतो. त्या ठिकाणी 9 ऑगस्टला पुन्हा एकदा मनोजदादा जरांगे पाटील साहेब त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या विषयावरती पुन्हा मुंबईच्या दिशेने येणार आहेत. तर त्याच्यावर जे दिलेला शब्द आहे सरकारनं तो लवकरात लवकर सोडवावा अशी मी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो. आज
माझ्या त्या ठिकाणी संत गाडगे महाराज, शिवाजी काशीद, लोहार समाज अशा 18 प्रकारचे त्या ठिकाणी महामंडळ स्थापन केली त्या ठिकाणी, परंतु एकालाही त्या ठिकाणी निधी मिळाला नाही, त्याचं कार्यालय नाही, त्याच्यावर कुठलं काम होत नाही. आणि मग शेतकऱ्याच्या बाबतीत आज आमच्या इथं जांभूळ आवेच्या ठिकाणी एक 3-4 वेळा पाणी पुराचं येतं आणि त्या ठिकाणी जालिंदर पाटील असेल, मेनका पाटील जगताप असतील, वैजनाथ पाटील, भगवान डोले, तुकाराम जगताप, अजिनाथ पाटील, लक्ष्मण जगताप, शंकर पवार, त्या ठिकाणी शहाजी केचे, नानासाहेब केचे यांची, सत्यवान केचे यांची जमीन त्या ठिकाणी वाहून गेली, पंचनामे झाले, पण 2 वर्ष झालं त्याला त्या ठिकाणी 1 रुपया मिळाला नाही. आणि मग नेमकं चाललंय काय त्या ठिकाणी पुरवठा विभागाच्या बाबतीत आपल्याला सगळ्याला माहिती आहे. मगाशी पाटील साहेबांनी पण सांगितलं, आदित्य जाधव नावाचा एक त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तो मात्र स्वतःला शहंशाह समजतो आणि तो सगळे मंत्रिमंडळ माझ्या खिशात आहे अशा पद्धतीची वल्गना बाहेर करतो. आमच्यापाशी बोलताना म्हणतो तुम्ही जाऊन जाऊन कुणाकडे जाणार आहे, सगळेच आमच्याकडे आहेत, अशा पद्धतीची जर स्टेटमेंट तो करत असेल आणि तो एका लोकप्रतिनिधीला, तर अशा लोकांना सुधीर भाऊ नेमकं काय आहे? सुधीर भाऊ असं जर स्टेटमेंट करत असतील तर ह्या माणसांना नेमकं करायचंय काय? आज त्या ठिकाणी माझ्या पंढरपूरच्या मंदिराच्या कडेला साहेब फुल विक्रेते, फल विक्रेते, त्या ठिकाणी प्रसाद विक्रेते आहेत, त्यांना सातत्यानं पोलीस मारहाण करतात, उठवतात त्यांच्यावरती. मग मला सांगा, मंदिराच्या कडेला जाणाऱ्या VIP गाड्या आता त्या ठिकाणी सुधीर भाऊ बंद केल्यात आणि मग तिथं जर फळ त्या ठिकाणी फुलं विकतायत, त्यांना प्रसाद विकतायत, जर माणसं चालत जात आहेत तर त्यांना का मारहाण केली जाते आणि सातत्यानं त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होतोय. आज आमच्या माढा शहरातनं जाणारी मनकर्णा नदीला कॅनॉलचा दर्जा द्या म्हणून सातत्यानं त्या ठिकाणी आम्ही भूमिका घेतोय. आत्ताच आमच्या सन्मान्य सदस्यांनी मोठी भूमिका घेतली. माझ्या टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बनावट नोटा छापल्या जाण्याची तक्रार झाली. 200 आणि 500 रुपयाच्या नोटा त्या ठिकाणी टू व्हीलरवर घेऊन जाताना सापडल्या. 66 लाख रुपये त्या ठिकाणी सापडले. मग नेमकं चाललंय काय? माझ्या त्या ठिकाणी सरकार खूप पारदर्शक चाललंय, परंतु माझ्या मतदारसंघातलं त्या ठिकाणी अतुल खुपसे नावाचा नामक आमचा एक सहकारी आंदोलन करतोय. करकममध्ये पाझर तलाव त्या ठिकाणी 5 आणि 6 नंबर 1,88 लाख आणि 2,66 लाख रुपये वाढीव दायित्व देऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी काम करतायत. तर माझी सरकारला विनंती आहे, ह्याची चौकशी होईपर्यंत यांची बिलं देऊ नये आणि ही चौकशी कंप्लीट होईपर्यंत ह्या गोष्टी करू नये. संत नामदेव महाराजांची 675वी त्या ठिकाणी जन्मतिथी आहे आणि संत सावता महाराजाची देखील पुण्यतिथी आहे. 23 तारखेला माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यासाठी यावं अशी मी या निमित्तानं विनंती करतो. आणि मग या ठिकाणी उजनी कॅनलचा अध्यक्ष महोदय गेले 40 वर्ष, ऐका ना अध्यक्ष, 3च राहिले, गेले 40 वर्ष तो भूसंपादनाचा विषय आहे, त्यांना पैसे मिळत नाहीत आणि पैशाची मागणी करून देखील त्याच्यावर कारवाई होत नाही. ते होणं खूप महत्वाचं आहे. माझ्या मतदारसंघात एक मोडलीमची शाळा आहे, जी मुलींची शाळा आहे, त्या मुलींच्या शाळेला वर्ग खोल्या सगळ्या निष्कृत झाल्यात म्हणून अहवाल आलाय आणि शाळा त्या ठिकाणी बाहेर बसावं लागते. पावसाळ्याचे दिवस आहेत. तर विशेष बाब म्हणून यांना देखील एक महत्वाचा विषय, चायनामधनं आतापर्यंत आपल्याला काही ऐकायचं होतं, परंतु आता चायनातनं बेदाणा यायला लागलाय. आज माझ्या शेतकऱ्याला 500-600 रुपये बेदाण्याला मिळायला लागलेत आणि हा चायनाचा बेदाणा सुधीर भाऊ 25% भारतात आलाय म्हणून आमचे दर आज त्या ठिकाणी 25-30% पडायला लागलेत. त्यामुळे ते सगळ्यात महत्वाचा विषय आहे की त्याच्यावरती अध्यक्ष महोदय 2 क्लोजिंग स्टेटमेंट क्लोजिंग त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हा शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शेतकरी आज त्या ठिकाणी आज जर बेदाण्याचे पैसे मिळायचे दिवस आलेत आणि जर सरकार आयात करणार असेल ते पण चायना बरोबर, तर चायनाचा बेदाणा खाऊन आमच्या लोकांची अवस्था काय होईल? तर माझी विनंती आहे की त्या ठिकाणी त्याला आळा बसला पाहिजे आणि तो बेकायदेशीररित्या महाराष्ट्रात किंवा आपल्या देशात येतोय तो सगळ्यात महत्वाचा विषय मार्गी लागला पाहिजे. कांद्याचे दर घसरलेत, त्याला अनुदान मिळालं पाहिजे आणि MSCBच्या बाबतीमध्ये सहाय्यक या पदावरती गेले 3 वर्ष काम करणाऱ्या मुलांना पदोन्नतीचा JR त्या ठिकाणी 74 ग्राह्य धरून 25,000 मुलांना त्या ठिकाणी संरक्षण द्यावं. आपण बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. रमेश बोरनारे साहेब. महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, विरोधकाचा अंतिम आठवडा या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी प्रामुख्याने मी त्या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय,
विरोधकाच्या प्रस्तावामध्ये अंमली पदार्थ, महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना, जमीन विक्री खरेदीमध्ये घोटाळे, हल्ले, हत्या, शिक्षक भरती घोटाळा, कर्ज गैरव्यवहार, बनावट कागदपत्रे, अंगणवाडी भरतीमध्ये घोटाळा, कशी नावं दिलीत तशी अन्नधान्य वाहतूक पुरवठा घोटाळा, तुम्ही भ्रष्टाचार, तुमच्या पक्षाने ऑनलाईन कुठल्या गेम, नंबरवर दिलंय? या सर्व मुद्द्यावरती त्या ठिकाणी विरोधकाने विरोध करण्यासाठी त्या ठिकाणी हा अंतिम आठवड्यामध्ये प्रस्ताव त्या ठिकाणी पुढे आणला. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री महोदय, विशेष म्हणजे गृह खात्याचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे. याचं एक उदाहरण फक्त या ठिकाणी मी सांगेन का माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये एका कीर्तनकार महाराजाची हत्या झाली आणि जेव्हा तो प्रश्न या ठिकाणी मी औचित्याच्या मुद्द्यामध्ये घेतला, अक्षरशः त्याच दिवशी ज्यांनी हत्या केली त्या 2 जणांना त्याच दिवशी मुसका आवळण्याचं काम या सरकारने त्या ठिकाणी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी सरकारचं या ठिकाणी या प्रकारामध्ये अभिनंदन करणार आहे. अध्यक्ष महोदय, खूप डेव्हलप विषय मी करणार नाही, परंतु याला जोडून मी या ठिकाणी काही मागण्या निश्चित गृह विभागाकडे या ठिकाणी मागणार आहे. अध्यक्ष महोदय, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये, गंगापूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी श्री साईबाबा महिला नागरी पतसंस्था त्या ठिकाणी सुरू होती. या बँकेच्या 6 शाखा होत्या, परंतु अक्षरशः 5 वाजेपर्यंत या बँकेच्या 6 शाखा चालू होत्या आणि 14 तारखेला 14 जूनला या 6 शाखा त्या ठिकाणी अचानक बंद झाल्या. अध्यक्ष महोदय, या बँकेमध्ये जवळजवळ वेगवेगळ्या ठेवीदाराचे 9 कोटी रुपये त्या ठिकाणी गुंतलेले होते आणि म्हणून मी अध्यक्ष महोदय विनंती करणार आहे का या बँकेचा जो संस्थापक अध्यक्ष असेल, या बँकेचं जेवढं संचालक मंडळ असेल, त्या संचालक मंडळाकडून खऱ्या अर्थाने हे ठेवीदाराची देणी परत करण्याची त्या ठिकाणी गरज आहे. आणि अध्यक्ष महोदय, या ठेवीदाराच्या बाबतीमध्ये आपण गृह खात्याने अत्यंत चांगला निर्णय घ्यावा या ठिकाणी प्रामुख्याने मी सांगणार आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी दिनांक 6 जुलै 2025 रोजी पंढरपूर या ठिकाणी वारकऱ्यांचं महाअधिवेशन त्या ठिकाणी झालं. अध्यक्ष महोदय, आपण पंढरीचे आणि म्हणून त्या ठिकाणी 6 जुलै 2025 रोजी वारकऱ्यांचं मोठं एक अधिवेशन त्या ठिकाणी झालं. आमच्या गोदाधाम सरला बेटाचे महंत हरिभक्त परायण रामगिरीजी महाराजांच्या नेतृत्वाखाली जेव्हा ते अधिवेशन झालं, तेव्हा त्या अधिवेशनामध्ये, त्या शिबिरामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी काही मुद्दे हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये मांडण्यात आले. मी गृह विभागाला विनंती करणार आहे काही अध्यक्षामध्ये, यामध्ये अध्यक्षाने पहिला या ठिकाणी विषय घेतला की हिंदू देव देवता यांचा जो कुणी अपमान केला, अवमान जर केला तर त्याला कठोराच्या कठोर त्या ठिकाणी शिक्षा व्हावी. हा पहिला विषय हरिभक्त परायण रामगिरीजी महाराजांच्या नेतृत्वाखाली त्या महाशिबिरामध्ये त्या ठिकाणी घेण्यात आला. अध्यक्ष महोदय, या वारकऱ्यांच्या शिबिरामध्ये दुसरा निर्णय घेतला का गोहत्या करणाऱ्यावरती कठोर कार्यवाही त्या ठिकाणी झाली पाहिजे. म्हणून अध्यक्ष महोदय, गृह विभागाला मी विनंती करणार आहे का ज्या ज्या ठिकाणी गोहत्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि म्हणून जिथं जिथं गोहत्या होत असतील तिथं तिथं कठोराच्या कठोर कार्यवाही त्या गुन्हेगारावरती त्या ठिकाणी झाली पाहिजे. या संतांच्या अधिवेशनामध्ये संतांच्या अभंगाचा चुकीचा अर्थ काढून जर कुणी अभंगाचा अवमान करीत असतील तर त्यावरती कठोराच्या कठोर कार्यवाही त्या ठिकाणी घ्यावी. या अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत मी गृह विभागाला विनंती करतोय. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आम्ही देवदर्शनाला जातो. देव असेल, आळंदी असेल, पंढरपूर असेल किंवा आध्यात्मिक अनेक असे क्षेत्र असतील, परंतु मी अध्यक्ष महोदय या गृह विभागाला आज मुद्दाम या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदय योगीजी कदम या ठिकाणी हजर आहे. मी आपल्याला विनंती करणार आहे का ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी देवदर्शन घेतो, अशा ठिकाणी मद्य आणि मांस विक्रीचा व्यवसाय कंप्लेंट बंद करण्याचं धोरण आपल्या शासनाने त्या ठिकाणी घ्यावं
अशी या ठिकाणी मी प्रामुख्याने विनंती करतोय. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी गृह विभागाला मी विनंती करणार आहे का बऱ्याच ठिकाणी सावकारी व्यवसाय आजही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. काल एका सन्माननीय सदस्यांनी प्रश्न टाकला का त्या ठिकाणी जर एखाद्याला 1 लाख रुपये जर आज घ्यायचे असेल, आपणच प्रश्न टाकला का तो सावकार त्याच्या हातामध्ये 70-75 हजार रुपये देतो आणि 1 लाख रुपयाचा बोजा त्याच्याकडून लिहून घेतो. म्हणून अध्यक्ष महोदय, या सावकारावरती कठोराच्या कठोर कार्यवाही करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. कारण जर एका बाजूला नॅशनलाइज बँक असेल, एका बाजूला सहकारी बँक असेल आणि आमच्या शेतकऱ्याला कर्ज देण्याची भूमिका जर त्या ठिकाणी जर घेत असाल, तर ज्या ठिकाणी असे सावकारी व्यवसाय त्या ठिकाणी चालता, व्यवहार चालता, त्याच्यावरती कठोर कार्यवाही त्या ठिकाणी आपण केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महापुरुषांचे खूप ठिकाणी त्या ठिकाणी पुतळे बसले. छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक ठिकाणी पुतळे बसले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक ठिकाणी पुतळे बसले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे बसले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे बसले. असे अनेक महापुरुषांचे पुतळे त्या ठिकाणी बसवलेले आहे. परंतु अध्यक्ष महोदय, शेवटी त्या पुतळ्याला पाहून तुमच्यासारखं आम्हाला 100% वागता येणार नाही. परंतु 1% जरी गुण तुमच्या महापुरुषांचा आमच्यामध्ये जर आला तर आम्ही स्वतःला भाग्य समजतो आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी पुतळे बसले. परंतु पुतळे बसल्यानंतर साहेब जी क्लिष्ट पद्धत आहे अध्यक्ष महोदय, आमच्या अनेक जणांवरती गुन्हे दाखल झाले आणि म्हणून मी आपल्याला अध्यक्ष महोदय आपल्या वतीने गृह विभागाला विनंती करतो का ज्या ज्या ठिकाणी पुतळ्यांचे गुन्हे असतील त्या ठिकाणी ते आपण त्या ठिकाणी क्लिअर करावे. अध्यक्ष महोदय, काल बऱ्याच जणांनी प्रश्न उपस्थित केला का BHMS डॉक्टरच्या बाबतीमध्ये काल आंदोलन झालं आणि त्याने असं सांगितलं का CCMC हा कोर्स ज्यांनी पूर्ण केला असेल त्याला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी प्रॅक्टिस आणि चिठ्ठी देण्याची त्या ठिकाणी मुभा दिली पाहिजे. मी सरकारचं अभिनंदन करीन का 5 जणांची कमिटी त्या ठिकाणी तयार केली आणि कालचे काल त्या ठिकाणी चालू असलेलं आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी मागे घेतलं. परंतु यांनाही आपण त्या ठिकाणी न्याय द्यावा अशी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, शेवटचा विषय त्या ठिकाणी आज विद्युत महामंडळामध्ये आउटसोर्सिंगचे बरेच कर्मचारी त्या ठिकाणी, परंतु आउटसोर्सिंगच्या नावाखाली आमच्या या कर्मचाऱ्याची लुबाडणूक होण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. एका बाजूला आउटसोर्सिंगच्या कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी किमान वेतन आधारावरती त्या ठिकाणी पेमेंट केलं जातं, परंतु जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या अकाउंट घेतो आणि त्या अकाउंट मधून काही पैसे स्वतः तो काढून घेतो आणि त्यांना 9-10 हजार रुपये त्या ठिकाणी देतो. आणि म्हणून मी गृह विभागाला विनंती करतोय का असे जे कॉन्ट्रॅक्टर आहे का जे स्वतः अकाउंट तयार करून ते चालवतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. अध्यक्ष महोदय, याला जोडून शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय या ठिकाणी का या खऱ्या अर्थाने या आमच्या ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर वायरमनची संख्या अध्यक्ष महोदय खूप चांगला प्रश्न अध्यक्ष महोदय. ग्रामीण भागामध्ये वायरमनची संख्या कमी, लाईनमनची संख्या कमी आणि मग आम्ही ग्राम विद्युत व्यवस्थापक त्या ठिकाणी भरती करण्याचा निर्णय घेतला. परंतु अध्यक्ष महोदय, बऱ्याच ठिकाणी आजही ग्रामीण भागामध्ये ग्राम विद्युत व्यवस्थापक नाही आणि म्हणून त्यांचा तर पगार वाढवावाच, परंतु ज्या गावात नाही अशा गावामध्ये ग्राम विद्युत व्यवस्थापकाला प्रशिक्षण देऊन लवकरात लवकर त्या ठिकाणी भरती करावी अशी नम्रपणाने विनंती करतो. आणि अध्यक्ष महोदय, आपण पंढरीचे असल्यामुळं आमच्या हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराजांनी जे महाशिबिर त्या ठिकाणी घेतलं त्यांनी जेवढ्या मागण्या त्या ठिकाणी केल्या आपल्यापर्यंत मी पोच करतोय, तेवढ्या मागण्या गृह विभागाने लवकरात लवकर अंमलात आणाव्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. नरसाहेब नाही अध्यक्ष महोदय, त्यांचं झाल्यावर तुम्ही आहे या ठिकाणी नंबर नारसाहेब द्या 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 बोला. बापू साहेब, 3 तास हात करतोय आम्ही. अहो पण इथं यादी जशी आहे तशीच बोलावं लागेल ना. 3 तास हात करतोय ते नुसतं हात. अध्यक्ष महोदय, विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, पुणे महानगरपालिकेमध्ये माझा मतदारसंघ येतो. पुणे महानगरपालिकेची हद्दवाढ ही प्रथम 2018 साली 29 गावं, 29 वर्षापूर्वी 23 गावं घेतली, 8 वर्षापूर्वी 11 गावं घेतली,
आणि 4 वर्षापूर्वी 23 गावं घेतली. एकूण 57 गावं पुणे महानगरपालिकेमध्ये शासनाने घेतली. परंतु शासनानं असा स्पेशल निधी या गावांसाठी कुठलाही दिला नाही. या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की आज पुणे महानगरपालिका 557 चौरस मीटरची झाली आणि मुंबई महानगरपालिका 437 चौरस मीटरची आहे. आज मुंबईमध्ये कामं पाहिली तर निश्चितपणानं झाली पाहिजे. मुंबई ही राजधानी आहे आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शासन काम करते. परंतु त्याच प्रमाणामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा कामं झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. परंतु शासनाचं निश्चितपणानं या महानगरपालिकेकडे पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये मला लक्ष आहे असं वाटत नाही. पुणे महानगरपालिकेमध्ये मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होतो 18 वर्षापूर्वी आणि त्यावेळेसपासून मी पाहतो की दरवर्षी हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी बँकेमध्ये FD केली जातात. आज पुणे महानगरपालिकेमध्ये साधारणतः 8 ते 10 हजार रुपयाची FD पडून आहे. परंतु आमच्या गावांच्यामध्ये आता नवीन गावं समाविष्ट केलं. त्या गावांच्यामध्ये सुविधा नाही आहेत. आज माझ्यासारख्याच्या गावामध्ये जे काही आरक्षण आहेत ते साधारणतः 18 वर्षापूर्वी आरक्षण पडलेले आहेत. ते आरक्षण आता ताब्यात आलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी मात्र काम केलं जात नाही. मग त्या ठिकाणी गार्डन असेल, प्लेग्राऊंड असतील, वेगवेगळे हॉस्पिटल असतील, असे अनेक आरक्षण आहेत की ती ताब्यात आलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी शासन लक्ष देत नाही. महानगरपालिकेला तशा पद्धतीचे आदेश दिले जात नाही आणि म्हणून शासनानं पुणे महानगरपालिकेला आदेश द्यावेत आणि जी गावं महानगरपालिकेमध्ये घेतलीत त्या गावांच्या मध्ये असणारे आरक्षण जमिनी ताब्यात असतील त्या ठिकाणी तेथे आरक्षण त्या ठिकाणी विकसित करावं अशी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय 2 मिनिटं नाही झाले, 1ही मिनिटं नाही झाला तर तुम्ही बेल वाजवायला लागले. अध्यक्ष महोदय आपण तालिका अध्यक्ष झाला, 1 मिनिटाला बेल वाजवायला लागले. तुम्ही 12 मिनिटं बोलले, आम्ही काय बोललो नाही. अध्यक्ष महोदय 3 मिनिटाला बेल वाजवली आहे. पोलीस खात्याच्या बाबतीत या ठिकाणी गृहराज्यमंत्री आहेत. मला या ठिकाणी सांगायचंय की पुणे शहराच्या आजूबाजूला प्लॉटिंगचा व्यवसाय चालतो आणि शहराच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय चालत असताना काही पोलीस खात्याचं चांगलं काम आहे. परंतु काही अधिकारी विशेषतः महिला अधिकारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वेगळ्या पद्धतीचं काम करतायत. हे मी तुम्हाला खाजगीमध्ये सांगेल परंतु जाहीर सांगत नाही. परंतु एखाद्याचा ताबा दुसऱ्याला द्यायचा असेल तर रात्रीची गस्त स्वतः लावतात आणि रात्री ताबे देतात. अशी उदाहरणं माझ्या मतदारसंघामध्ये किंवा शेजारच्या मतदारसंघामध्ये घडलेली आहेत आणि म्हणून अशा पद्धतीचं काम पोलीस अधिकाऱ्यांचं योग्य नाहीये. त्याकडे आपण लक्ष द्यावं. ज्या पद्धतीने सांगितलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आज गुंडागर्दी वाढलेली आहे. पुणे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो कोयता गँग आहे आणि कोयता गँगचा बंदोबस्त पोलीस खात्याने मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. परंतु जी काही नवीन मुलं आहेत ती सुद्धा भाईगिरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. त्यांना रोखण्याचं काम आपल्याला त्वरित करावं लागणार आहे आणि मग ही भाईगिरी बंद होईल हे या ठिकाणी सांगायचंय. मला या ठिकाणी सांगायचंय की आपण जर पाहिलं तर पुणे महानगरपालिका ही मोठी महानगरपालिका आहे आणि त्यामध्ये बजेट केलेलं जास्त ते साधारणतः फेब्रुवारीमध्ये होतं. मार्च महिना जातो, वर्षाची अखेर असते. परंतु एप्रिल पासून आज जुलै महिन्यापर्यंत सुद्धा वित्तीय मान्यता मोठ्या मोठ्या कामांना महानगरपालिका देत नाही आणि त्या ठिकाणी कामं होत नाही. माझी विनंती आहे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना आणि नगरविकास मंत्र्यांना की आपण लक्ष घालावं आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणारी विकासाची कामं रस्त्याची असेल किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील, पाण्याच्या योजना असतील त्या पूर्ण करण्यासाठी किंवा लाईट गावागावामध्ये लावण्यासाठी त्या वित्तीय मान्यता देऊन त्या ठिकाणी असणारं बजेट खर्ची पाडावं अशी विनंती करतो. आणि जे काही पुणे महानगरपालिकेमध्ये FD आहेत त्या खर्च करून या ठिकाणी आपण आज पाहतोय की शासन कर्ज काढते
परंतु नागरिकांसाठी कामं करते आणि म्हणून त्याच पद्धतीनं पुणे महानगरपालिकेने सुद्धा काम करण्याच्या सूचना या ठिकाणी शासन देईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कारण मी पाहिलं की पुणे शहरामधून उन्नती मार्ग 2 आदरणीय गडकरी साहेबांनी या ठिकाणी मंजूर केले. त्यामध्ये पुणे ते संभाजीनगर आणि हडपसर ते यवत असे 2 उन्नती मार्ग आहेत. आणि म्हणून आत्ताच या ठिकाणी सांगितलं की एका उन्नती मार्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं. तर माझी इच्छा आहे की दुसऱ्या उन्नती मार्गाला संभाजीनगरच्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यावं आणि दुसऱ्या उन्नती मार्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं. हे शासनाने त्या ठिकाणी सुचवावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. खऱ्या अर्थानं हे 2 उन्नती मार्ग होत असताना ते शहरामध्ये करत असताना आदरणीय गडकरी साहेबांनी जो नगर रोडचा उन्नती मार्ग आहे तो एअरपोर्टच्या जवळ आणून भिडवला, त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन करतो. परंतु तोच पलीकडचा उन्नती मार्ग आहे तो सुद्धा जो जसा हा एअरपोर्टपर्यंत आणला तसा तो रेसकोर्सपर्यंत आणावा अशी या ठिकाणी विनंती करतो. तशा पद्धतीचा ठराव शासनानं करून तो उन्नती मार्ग या ठिकाणी करावा अशी विनंती करतो. या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की माझ्यासारखा कार्यकर्ता निवडणुकीमध्ये उभा राहिला असताना अध्यक्ष महोदय मी गावच्या सरपंचापासून आलेलो आहे. आपण डायरेक्ट आमदार झालेला आहात. मी गावचा सरपंच होतो त्यावेळेस जिल्हा परिषदचा सदस्य झालो आणि नंतर नगरसेवक झालो, स्टँडिंग कमिटीचा चेअरमन झालो आणि आमदार झालो. परंतु प्रत्येक निवडणूक मला वेगवेगळ्या चिन्हावर लढवावी लागलेली आहे. परंतु त्याच्याबद्दल मला काही वाटत नाही. परंतु शासनानं जी गावं महानगरपालिकेमध्ये घेतलेली आहेत त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावं आणि नवीन गावांच्या मध्ये कामांच्यावर विशेष लक्ष देऊन त्या ठिकाणच्या नागरिकांची कुचंबना होती ती थांबवावी. या ठिकाणी दुसरं एक महत्वाचा एक विषय आहे की माझा मतदारसंघ हा एअरपोर्टला लागून आहे. एअरपोर्टचं विस्तारीकरण होतंय आणि एअरपोर्टचं विस्तारीकरण होत असताना पूर्वी बॉम्बड्रम पासून 900 मीटर अशा पद्धतीचं बंधन संरक्षण खात्याचं होतं. ते बंधन आता त्या ठिकाणी एअरपोर्टच्या सेंटर पासून होतं बॉम्बड्रमच्या, ते आता हद्दीपासून केलेलं आहे. त्यामुळे लाखो लोक या ठिकाणी बेघर होणार आहेत. शासनानं त्यामध्ये लक्ष घालावं आणि ज्या ठिकाणी 100 मीटर होतं मधल्या काळामध्ये कलेक्टर आणि आयुक्तांनी ठराव करून 10 मीटर करावा अशी विनंती केलेली होती. तर ते 10 मीटर करावा आणि ज्या ठिकाणी संरक्षण खात्याचं विस्तारीकरण होत असताना त्या ठिकाणचे जे 50-50 वर्षाची घरं आहेत त्यांचा मात्र ती घरं तोडू नये आणि विस्तारीकरण करत असताना बाजूच्या जमिनी घ्या. परंतु जे काही आपण आरक्षण त्या ठिकाणी लावता 900 मीटरचं ते 500 मीटर करावं आणि त्या 500 मीटरच्या मोकळ्या जागेला मात्र शेतकऱ्यांना पैसे द्यावे आणि ती जागा संरक्षण खात्याने ताब्यात घ्यावी. बोला 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 मंगळूरकर साहेब बोला. अध्यक्ष महोदय, सन वर्ष 22-23 मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला. या निमित्त यवतमाळ नगर परिषदेच्या वतीने स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाकडून विविध महत्त्वाची कागदपत्रे, स्वातंत्र्यपूर्व काळातील बंदूक, घड्याळे, रेडिओ, तत्कालीन राजदंड, खादी कापड, कोट दस्तावेज, चरखे, तलवारी, चळवळीतले फोटो, वंदे मातरमचे रेकॉर्ड तसेच चरित्र पुस्तके, तत्कालीन वर्तमानपत्राचे नमुने, 100 वर्षापूर्वीच्या प्रिंटिंग मशीन अशा वस्तू संग्रहालयामध्ये निर्मितीसाठी गोळ्या केल्या. अध्यक्ष महोदय, सन 22-23च्या काळात हे वस्तू संग्रहालय यवतमाळच्या नगर भवनामध्ये स्थापित करायचा निर्णय घेतला होता. नगर परिषदची भव्य पुरातन काळातली नगर भवनाची वास्तू आहे, पण अद्याप तिथे वस्तू संग्रहालय निर्माण झाले नाही, हे शोकांतिका आहे. माजी मंत्री जवाहरलालजी दर्डा बाबूजी हे सुद्धा या जिल्ह्याचे एक स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. तसेच जिल्ह्यात एकूण स्वातंत्र्य संग्राम सैनिक संख्या 315 अशी आहे. अध्यक्ष महोदय, स्वातंत्र्यानंतर केवळ 95 स्वातंत्र्य सैनिकांना सोयी सवलतीचा लाभ मिळाला. 95 सैनिक वगळता बाकी लोकांची दखल सोयी सवलतीसाठी प्रशासनानं घेतली नाही. जिल्ह्यात 1935च्या इंग्रजी काळातील सरकारी गॅजेटमध्ये स्वातंत्र्य संग्रामात
9,605 एवढे नागरिक यवतमाळ जिल्ह्यात सहभागी होते. त्यापैकी 4,500 वर नागरिक हे तुरुंगात शिक्षा भोगत होते, अशी माहिती 1935च्या गॅजेटमध्ये आहे. या गॅजेटनुसार सर्व अटक व प्रिंटेड केलेल्या नागरिकांची नावे तुरुंग प्रशासनाने उपलब्ध करून दिली पाहिजे, तर सर्वसामान्य अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना मरणोत्तर न्याय मिळेल हे सरकार समजून घेईल का व त्वरित कारवाई करील का? अध्यक्ष महोदय, देशासाठी ज्या थोर स्वातंत्र्य सैनिकांनी जीवाची बाजी लावली, महान त्याग केला, त्यांच्या वास्तुसंग्रहाची उभारणी संग्रहालय वर्षभरात निर्माण व्हावी ही माझी मागणी आहे. दुसरी, अध्यक्ष महोदय, मलकाम हा खेळ महाराष्ट्राच्या क्रीडा प्रकारात असून छत्रपती संभाजी महाराज त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त स्पर्धात्मक क्रीडा प्रकार आहे. परंतु शासन स्तरावर मलखांबला प्रोत्साहन न मिळाल्यामुळे ग्रामीण भागात, शहरी भागात हा खेळ मागे पडला आहे. इतर राज्यात मलखांब या खेळाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाते. म्हणून माझी मागणी ही आहे की अध्यक्ष महोदय, मलखांब या खेळाला महाराष्ट्राचा क्रीडा दर्जा देऊन मान्यता देण्यात यावी व सरळ सेवा भरतीत मलखांबला प्रथम बांधण्यात यावे हे नामोल्लेख करण्यात यावा. महाराष्ट्राच्या क्रीडा विद्यापीठात क्रीडा प्रशिक्षकाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. तसे ASI तर्फे चालविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण केंद्रात मलखांबचा अंतर्भाव करण्याकरता योग्य ती कारवाई करावी. मलखांब खेळाडूंना प्रोत्साहित करण्याकरता तालुक्यातील राज्यस्तर खेळाडूंना आर्थिक अनुदान देण्यात यावे व मलखांबला या खेळाला शासकीय स्तरावर मान्यता द्यावी अशी मागणी माझी मागणी आहे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. या ठिकाणी मी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर या प्रस्तावावर बोलत असताना सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून काही आक्षेप नोंदवण्यात आले. तर खरं तर माझं मत असं आहे की या ठिकाणी हा प्रस्ताव मांडत असताना निश्चितपणाने सरकार चांगलं काम करतं आहे की त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत ह्या समजण्यासाठी खऱ्या अर्थाने या प्रस्तावाचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये मोठमोठे प्रकल्प होत आहेत आणि विकासाची कामं चांगली होत आहेत. याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आणि मला वाटतं निश्चितपणाने हा जो विकास होतो आहे हा विकास खऱ्या अर्थाने श्रीमंतांसाठी होतो आहे, समृद्ध लोकांसाठी होतो आहे. अशी सध्याची जी परिस्थिती आहे ही जाणून घेण्यासाठी या प्रस्तावावर बोलणं फार गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आता या ठिकाणी जो सर्व स्तरामध्ये सुमित आहेत. अध्यक्ष महोदय, सर्वसामान्य नागरिक खऱ्या अर्थाने त्रस्त आहे. या माध्यमातून जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था संपूर्णपणे बिघडलेली आहे. त्याचं कारण की सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य नागरिकाला ज्या गरजा आहेत, ज्या सुविधा आहेत त्या सुविधा पुरवण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रशासनावर पकड असणं हे फार गरजेचं आहे. आणि मला वाटतं प्रशासन हे उधळलेल्या घोड्यासारखं आहे, त्याच्यावर ठाण मांडून बसणं अर्थात त्याला लगाम घालणं हे अत्यंत गरजेचं आहे. गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीने मिळत नाही आहेत आणि म्हणून ते त्रस्त आहेत. प्रशासन एवढे मुजोर झाले आहेत की अनेक योजना असतील तरी त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचत नाहीत आणि ते पोचण्यासाठी लागलेली गळती ही बंद होणं अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, एक उदाहरण सांगतो की सर्वसामान्य माणूस जर पोलीस स्टेशनला गेला तर त्या पोलीस स्टेशनला त्याच्याकडून न्याय मिळत नाही आहे. अध्यक्ष महोदय, आता सुरू झालं आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, पोलीस स्टेशन हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. माझ्याकडचं एक उदाहरण सांगतो. शिवटेकडीमध्ये यादव म्हणून एक महिला आहे. त्या यादव म्हणून महिला आहे, तिने शेजाऱ्यांना काही रक्कम आपल्या याच्यातून कर्ज घेऊन दिलं आणि ते कर्ज घेऊन दिल्यानंतर काही त्याचे हप्ते जायला लागले. तिचे ते शेजाऱ्यांकडून पैसे परत मिळत नव्हते. अध्यक्षमध्ये पोलीस स्टेशनला गेली. अध्यक्षमध्ये 1.5 वर्ष झालं.
1.5 वर्षानंतर सुद्धा पोलीस स्टेशनला कुठल्या प्रकारची दाद दिली गेली नाही. अध्यक्ष महोदय, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु त्या शेवटी त्या महिलेची आत्महत्या करण्याची वेळ आली अशा पद्धतीने भावना व्यक्त करून सुद्धा पोलिसांनी काही दखल घेतली नाही. अध्यक्ष महोदय, फक्त 2च मिनिटं झाली आहेत, जास्त मुद्दे बोलणार नाही, 2-3च मुद्दे बोलणार आहे. अध्यक्ष महोदय, त्या महिलेची आत्महत्या करण्याची सांगितली तरी सुद्धा तिला दखल घेतली गेली नाही. शेवटी मला DCPकडे जायला लागलं. अध्यक्ष महोदय, ह्या काही गोष्टी आहेत, या सर्वसामान्य माणसासाठी फार गरजेचं आहे. दुसरी एक गोष्ट अध्यक्ष महोदय, आज पोलीस स्टेशनला काय चाललं आहे की पोलीस स्टेशनच्या मध्ये कोणी जरी गेला तर ज्याच्याकडून पोलिसांना लाभ होणार आहे त्याची बाजू घेतली जाते. काल परवाकडे एका पोलीस स्टेशनमध्ये एक भांडण झालं आणि दोघंजण गेल्यानंतर ज्याचा काही गुन्हा नव्हता, काही दोष नव्हता, अशा माणसाकडून 10,000 रुपये मागणे गेले, नाही तर म्हणे तुमच्यावर बॉन्ड लिहून घेतो. सर्वसामान्य माणसं घाबरतात. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी असे काही जे प्रकार चालले आहेत हे थांबणं अत्यंत गरजेचं आहे. मुंबई शहरामध्ये मनमानी कार सुरू असून स्थानिक स्वराज्य संस्थेला जे अधिकार आहेत ते कमी केले आहेत. अध्यक्ष महोदय, स्थानिक स्वराज्य मुंबई शहरामध्ये अनेक नियोजन प्राधिकरण आहेत. अध्यक्ष महोदय, अनेक नियोजन प्राधिकरण आहेत. 2च मिनिटं अध्यक्ष महोदय, अनेक प्राधिकरण आहे. त्याच्यामुळे एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, या ठिकाणी आरे प्रशासन आहे, मुंबई महानगरपालिका आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करत असताना SWD प्लॅनिंग अथॉरिटी आहे आणि त्या ठिकाणी आरे कारशेड बनली. त्या आरे कारशेडमध्ये जो नाला बनला त्या नाला बंदिस्त केला, अरुंद केला, संपूर्ण संरक्षण भिंत घातली, त्याच्यामुळे ते पूर्ण पाणी अध्यक्ष महोदय तुंबतं आहे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या अध्यक्ष महोदय लोकांना त्रासदायक आहेत. अध्यक्ष महोदय, शिवाजीराव पाटील, अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी. मी 2च गोष्टी सांगतो तुम्हाला. अध्यक्ष, आपण सगळ्या गोष्टी सांगतो, पुरातत्व सांगतो, आम्ही विकास केला सांगतो. मुंबई शहरामध्ये अध्यक्ष महोदय एक मुंबई महानगर कर्मचाऱ्यांचं क्रीडा भवन आहे. अध्यक्ष महोदय, त्या क्रीडा भवनला अध्यक्ष महोदय 100 वर्षाचा इतिहास आहे. 100 वर्षाचा इतिहास आहे. अध्यक्ष महोदय, त्याचे 10,000 सभासद कामगार. गेल्या 2010 पासून ते क्रीडा भवन बंद आहे आणि आता त्या ठिकाणी कॅफे करायचा हे घातला आहे आणि कॅफे करत असाल चांगली गोष्ट आहे, परंतु जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांचं अस्तित्व तर ते टिकलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्याला आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी त्याचा उल्लेख करावा. एक 100 वर्ष झालेलं क्रीडा भवन आहे आणि ते क्रीडा भवनवर कामगारांचं अस्तित्व संपूर्ण टाकणार असेल तर ते चुकीचं होईल. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय, आज विरोधी पक्षांच्या अंतिम आठवड्या प्रस्तावावरती बोलायचं मला दिल्याबद्दल विनंती, धन्यवाद. अध्यक्ष महोदय, आज 7 मिनिटं दिले साहेब. बोला पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, आज मी विरोधी पक्षांचे सर्व नेते मंडळींचं भाषण आवर्जून पाहिली. आज विरोधी पक्ष नेत्यांचे सगळ्याच पक्षातील नेत्यांची भाषणं पाहिली. आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री साहेबांवरती टीका सोडून त्यांच्यामध्ये कुठलं स्वार्थ दिसलं नाही. कारण आज मी जे काही वेगळ्या मुद्द्यावरती बोलतोय, नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग, हा महामार्ग तसं हिंदुत्ववादी सरकार म्हणून आपल्याला मान्यता प्राप्त असं मला जे बोलले आणि करणं यातला फरक नसणारे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हा मार्ग किती महत्त्वाचा आहे आणि किती गरज आहे. ह्या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा रस्ता 18 तासाचा रस्ता फक्त 8 तासावरती होतोय. 8-9 तास याचे कमी होतात आणि राज्यातले सगळे जागृत देवस्थान हे जोडलेले रस्ते आहेत. याच्यामध्ये केळक्याचा गणपती आहे, सेवाग्रामचा महात्मा गांधी म्हणजे आश्रमसुद्धा आहे, कळंब गणपती आहे, माहूरगड रेणुकामाता आहे, ओढ्या नागनाथ आहे, ज्योतिर्लिंग आहेत, नांदेडचं अखंड गुरुद्वार पण घेतलं आहे, परळी वैजनाथ घेतलं आहे ज्योतिर्लिंग, अंबाजोगाई जोगेश्वरी देवी घेतले, तुळजाभवानी मंदिर घेतलं आहे, पंढरपूरची रुक्मिणी माता मंदिर घेतलं आहे, अक्कलकोटचे स्वामी समर्थाचं घेतलं आहे, औदुंबरचं दत्त घेतलं आहे, नरसोबाची दत्तगुरू महाराजचे घेतले, आमचा पन्हाळचा ज्योतिबा, आमची कुलस्वामी महालक्ष्मी घेतले, बाळूमामा घेतलेत. उद्या हा रस्ता गोव्यापासून नागपूरपासून गोव्यापर्यंत जोडतेवेळी हा रस्ता आजऱ्यामार्गे वळवला होता. माझी कळकळीची विनंती होती की हा रस्ता चंदगड विधानसभेमधून आजऱ्यामधून इब्राहिमपूर मार्गे आणि त्यानंतर शिरगाव मार्गे, नंतर चंदगड मार्गे, जांभरे मार्गेतून आपण हा सिंधुदुर्गमध्ये हा रस्ता व्हावा, ही माझी कळकळीची विनंती आहे. हे सर्व झाल्यामुळे हे देवस्थानचीच सर्व मंदिरं तर होतीलच भेटी, देशातले परदेश सगळेच देशातले सर्व नागरिक या रस्त्याला प्राधान्य देतील. त्याचबरोबर आमच्या मतदारसंघातला हा एक विकासाचा मार्ग आहे. आमच्या मतदारसंघात आज पण आमच्या मतदारसंघात एवढं दुर्दैव आहे
की आज आमच्याकडे MBBSचं डॉक्टरसुद्धा नाही आहे, एक मोठं हॉस्पिटल नाही आहे, कुठलं मोठं कॉलेज नाही आहे, कुठल्या संस्था नाही आहेत. आणि हा मार्ग झाल्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्ही खूप आशावादी आहोत. हा मार्ग झाल्यामुळे चांगल्या इंडस्ट्री येतील, चांगलं मेडिकल हब होईल, चांगलं शिक्षण संस्थेचं हब होईल आणि चांगले पर्यटनाच्यामुळे आमच्याकडे बरेच ह्या गोष्टी येतील. म्हणून हा रोड माग व्हावा. याला विरोध करणारे विरोध म्हणून चांगलं काम करतो, विरोध म्हणून विरोध सरकार करायला. आणि मला मूर्ख म्हणून घडी घडी राजू शेट्टी उल्लेख करतात. त्या महामूर्खाला मी तोडपाणी राजू शेट्टीला एवढं सांगू इच्छितो. आणि हातभट्टी राजू शेट्टी अशी त्यांची ओळख झालेली आहे. खरं अशा चांगल्या विकासाला, चांगल्या विकास कामाला विरोधी पक्षांनी आणि सगळ्यांनीच पाठिंबा द्यावी, मला गरज आहे. आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2014 पासून 19चा त्यांच्यामध्ये हे पाहावा, त्यानंतर आत्ताच 2.5 वर्ष त्यांचं काम पाहावं आणि त्यांचा दृष्टिकोन बघावा की त्यांचा दृष्टिकोन किती स्वच्छ, प्रामाणिक आणि सर्वांसाठी आहेत. आज सकाळी 7 पासून रात्री 3 पर्यंत मी त्यांना काम करता बघतो. अध्यक्ष महोदय, मला 1 मिनिट पण झालं. अध्यक्ष महोदय 1 मिनिट पण नाही झालं. अध्यक्ष महोदय 1 मिनिट पण नाही झाली. मी करतो. 3 मिनिटं झाली नाही सर. अध्यक्ष महोदय, म्हणून हा रस्ता अध्यक्ष महोदय खूप मला सगळ्याच देवधर्माला जोडणार आहे आणि पर्यटनपासून, धार्मिकपासून विकासाची गंगा वाहणारा रस्ता आहे. आणि विरोधकांना फक्त अशा एका नेत्यावरती टीका सोडून काही दिसलेलं नाही आहेत. तसे अध्यक्ष महोदय, मी मुंबई बेस्टचा अध्यक्ष आहे, माथाडीचा अध्यक्ष आहे. तर कामगार क्षेत्रात काम करतो पाहिलं की मुंबई बेस्टमध्ये मराठी माणूस 99% मराठी म्हणून मुंबई बेस्टमध्ये साहेब कामगार आहेत. आज मुंबई मराठीमध्ये 99% कामगार स्थळी समाजातला सर्वच म्हणजे मराठी माणूस आहेत. तर त्या मराठी माणसावरती सातत्याने अन्याय होतोय. मग तो वंजारी समाज असेल, धनगर समाज असेल, मातंग समाज असेल, सगळे समाजाचे आमचे आहेत. का त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका मराठी माणसाचा मुद्दा निघाला की निवडणूक आल्या की मराठी माणसाचा मुद्दा निघतो. कधी मी काम करत असते अध्यक्ष महोदय बोलू द्या, खूप कळकळीचा मुद्दा आहे. पहिल्यांदा सभागृहामध्ये वेगळा विषय असेल, कारण ज्यांची महानगरपालिका 30 वर्षापासून त्यांच्या ताब्यात होती, त्या संदर्भात मी मुंबई 6 दिवस मी बंद ठेवली होती. त्यावेळेला बंद असतेवेळी एक रेगायत देऊन आम्ही मातोश्री बैठक झाली आणि त्यावेळी मराठी माणसाबद्दल किती तळमळ आहे आणि किती त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे हे मी डोळ्याने पाहिलेलं आहे. तर त्यावेळेला ह्या मराठी माणसाला आज जरी बदलापूरला असेल तर तो त्याची ड्युटी कुलाबा डेपोला असते आणि एक कोण पालघरला असेल तर त्याची ड्युटी ह्याला असते मुंबईला, बॉम्बे सेंट्रलला. तो असा कामगार, आमचा ड्रायव्हर असेल, आमचा कंडक्टर असेल, ही लोक पाळी संपल्यानंतर सकाळची ट्रेन चालू होईपर्यंत थांबतं 6:30पर्यंत. त्यांना बोनस नाही आहे, त्यांना पगार टायमावरती नाही आहे, त्यांना घरं नाही आहेत, त्यांच्यासाठी आयुर्वेदिक कोण लक्ष देत नव्हतं. आणि आज मराठी माणसाच्या नावाने बोंबाबोंब करतात का त्यांनी गांभीर्याने आत्ता बोलतात तर तेव्हा 30 वर्ष त्यांनी सत्तावधी कुठे गेली माहीत नाही. दुसरं अध्यक्ष महोदय, आज विरोधी पक्षाच्या 6 मिनिटं झाले. 1 मिनिट. विरोधी पक्ष मी साहेब अध्यक्ष महोदय, आज विरोधी पक्षाच्या याच्यावरून दिसते मिठानगर, आपलं हे मिठानगर नदीचं आज तो विषय आलाच नाही. आज तो विषय आल्यामुळे मला असं वाटते अध्यक्ष महोदय, मिठानगर गाळ उपसा साफसफाई बाबत शासन गंभीर आहे. आज उपपालकमंत्र्यांनी हा विषय जाऊन व्हिजिट दिली की याच्यामधलं किती जण याच्यामध्ये भ्रष्टाचार काय केला त्याबद्दल बोलावं आणि उठसूट आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या टिप्पणी करण्यापेक्षा विकास काम साध्य बघून घ्यावं. त्याच्या अध्यक्षमहोदय, शिवभोजन थाळी ही व्हावी. कारण मी सांगेल ग्रामीण भागामध्ये आमच्या उमेद संघटनेच्या ज्या सदस्य महिला आहेत, एक 13 चांगल्यावर रोजगार मिळावा, प्रत्येक तालुक्यामध्ये शिवभोजन व्हावेत. खरं महिला बचत गटांना ह्याचा न्याय द्यावा. आणि अध्यक्ष महोदय मला एकच विनंती आहे, अध्यक्ष महोदय विषय संपवतो. खरं हा शक्तिमार्ग भक्तिमार्गला सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी हा विकास बघून हा याला लवकरात लवकर व्हावा आणि पाठिंबा द्यावा आणि टीका टिप्पणी करण्यापेक्षा विकास करतो त्यांच्यावर राहावा. तुमची लोकसंख्या आता खरं सांगतो खूप कमी झालेली आहे विरोधी पक्षनेत्यांची, तर त्यांनी आवर्जून जे सत्ता बसले त्यांना खूप सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा. उठसूट टीका करून काही अर्थ नाही. धन्यवाद अध्यक्ष महोदय. विरोधी पक्षाद्वारे आणलेल्या या अंतिम आठवडी प्रस्तावाला विरोध करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आज या महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर बोलताना विरोधी पक्षाने अनेक आरोप लावले, परंतु
या सर्वांना उत्तर देण्यासाठी एकच प्रश्न पुरेसा आहे अध्यक्ष महोदय, की जर या महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था इतकी गंभीर आहे तर देशात सर्वात जास्त FDI, सर्वात जास्त औद्योगिक गुंतवणूक ही महाराष्ट्रात का होत आहे? आणि या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या निमित्ताने, या अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक चांगले निर्णय महायुतीच्या सरकारने माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात केलेत, अनेक चांगले कायदे केलेत. मग तो अंमली पदार्थाच्या विरुद्धचा कायदा असेल, गोहत्या विरुद्धची सुधारणा असेल, त्याला मोका अंतर्गत शिक्षा देण्याचा विषय असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचा कायदा जो दूरगामी असा कायदा राहणार आहे, त्याच्यामुळे जो देशाच्या आणि राज्याच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा कायदा आहे, तो म्हणजे विशेष जनसुरक्षा कायदा. हा कायदा ज्यावेळी या विधानसभेत पारित झाला तर हा कायदा खऱ्या अर्थाने ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, ज्यांनी आयुष्य वेचलं, या देशामध्ये लोकशाही मूल्य स्थापित झाले पाहिजे, संविधानाची निर्मिती झाली पाहिजे, त्यासाठी त्यांनी बलिदान दिलं. आणि जे सशस्त्र दलातील, पोलीस दलातील जे लोक आहेत, ज्यांनी या माओवाद्यांच्या विरुद्ध आपलं आयुष्याचं बलिदान दिलं, असे सर्व लोक, असे सर्व कुटुंब, असे सर्व आणि त्यांच्या वेदना, या त्यांना हे विधेयक म्हणजे एक प्रकारे श्रद्धांजली. अध्यक्ष महोदय, खरं तर हे विधेयक एक मताने या विधानसभेमध्ये पारित व्हायला पाहिजे होतं अध्यक्ष महोदय, पण दुर्दैवाने हे बहुमताने पारित झालं. लोकशाही आणि संवैधानिक संस्था न मानणाऱ्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्सवर कारवाई करणे हा एक या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. आणि माओवाद्यांच्या पासनं समाजाचं संरक्षण करणं यासाठी या कायद्याचा उद्देश आहे. माओवादी असतील अध्यक्ष महोदय, माओवाद्यांचं लक्ष काय आहे, त्यांना काय मिळवायचं आहे? माओवादी हे राज्याच्या आणि देशाच्या सामाजिक व्यवस्थेवर एक गंभीर असं संकट आहे अध्यक्ष महोदय. माओवाद्यांचा उद्देश काय आहे, त्यांचं संविधान काय आहे, हे आपला अध्यक्ष महोदय 3 मिनिटं सुद्धा झाले नाहीत. मी अतिशय गंभीर विषयावर बोलतोय, मी अतिशय गंभीर विषयावर बोलतोय. बोला, पण 3 मिनिटालाच वाजवली. अध्यक्ष महोदय, ज्या माओचा आपण उल्लेख करतो, तो माओ म्हणतो की पॉलिटिकल पॉवर्स कम आउट थ्रू द बॅरल ऑफ गन, म्हणजे व्हायलन्स ऑफ थ्रेट इज द ओनली सोर्स अँड गॅरेंटर ऑफ पॉलिटिकल पॉवर. दहशतीच्या जोरावर पॉलिटिकल पॉवर मिळणं हे माओचं तत्वज्ञान आहे, आणि तेच या देशातल्या माओवाद्यांना मिळवायचं आहे. अध्यक्ष महोदय, या समाजामध्ये अनेक माओवादी समर्थक आहेत, आणि लोक कला मंचाच्या माध्यमातून प्रबोधन करणे हा यांचा उद्देश नाही आहे, तर पॉलिटिकल पॉवर मिळवणे आणि 2047 पर्यंत या देशाच्या लाल किल्ल्यावर लाल झेंडा लावणे हे यांचं एक महत्त्वाचं लक्ष्य आहे. आणि त्यासाठी मग सशस्त्र कारवाया असतील, या देशातला कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती निर्माण करायचं असेल, या देशाचा इतिहास असेल, सांस्कृतिक मूल्य असेल, त्यांच्या हानीचा विषय असेल, किंवा या देशाचं जे सोशल फॅब्रिक आहे त्यांना नुकसान पोहोचवण्याचं काम या अर्बन नक्सल्सकडनं आणि माओवाद्यांकडनं होत आहे. एकीकडे जंगलामध्ये सशस्त्र कारवाया करायच्या आणि त्यांना लॉजिस्टिक सपोर्ट हे अर्बन नक्सल्सच्या माध्यमातून, शहरी माओवाद्याच्या माध्यमातून मिळवून द्यायचं, ही यांची कार्यपद्धती आहे. आणि म्हणून अशा पद्धतीच्या अर्बन नक्सल्स असलेल्या संघटनांवर कारवाई झाली पाहिजे, त्यांचं बॅकबोन ठेचून काढलं पाहिजे, यासाठी हा कायदा आणण्यात आला अध्यक्ष महोदय. आणि या कायद्याच्या माध्यमातून मला खात्री आहे की जे माओवादी आणि त्यांचे समर्थक समाजातल्या सर्व क्षेत्रामध्ये आहेत, मग ते भारत जोडो अभियान असेल आणि भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये जे माओवादी समर्थक आहेत ते असतील. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला मागणी करायची आहे की या लोकसभा निवडणुकीमध्ये, या विधानसभा निवडणुकीमध्ये अध्यक्ष महोदय, भारत जोडो अभियानाचा काय संबंध हा अर्बन नक्षलिझमची आहे, या संदर्भात याच सभागृहात माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे. तुमच्या ह्याच्यात बोला तुम्ही. अध्यक्ष महोदय, या सभागृहात या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे गृहमंत्री यांचं निवेदन आहे की भारत जोडो अभियानामध्ये अर्बन नक्सल घुसलेले आहेत. या सभागृहात रेकॉर्डवर आहे.
रेकॉर्डवर आहे. आणि माझं हेच म्हणणं आहे की या भारत जोडो अभियानाचे जे अर्बन नक्सल्स आहे त्यांचा या देशाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये, या देशाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये, या राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय रोल होता? ही राज्याची निवडणूक किंवा या देशाची लोकसभेची निवडणूक मॅनिप्युलेट करण्याचा कशा पद्धतीने यांनी प्रयत्न केला हे समाजासमोर आलं पाहिजे. आणि फक्त जंगलातील माओवाद्यांचा नायनाट करून होणार नाहीत, तर त्यांचा प्रचार, त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारे, त्यांना लॉजिस्टिक पुरवणारे, त्यांचे जे बॅकबोन्स आणि त्या मागून आपला राजकीय एजेंडा चालवणारे भारत जोडो अभियानामध्ये शिरकाव केलेले जे अर्बन नक्सल्स आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, हा विधेयक मला खऱ्या अर्थाने या देशाच्या इंटरनल सिक्युरिटीसाठी एक अत्यंत महत्वाचं असं हे विधेयक आहे. आणि या विधेयकाच्या माध्यमातून आपण आपल्या भविष्यातल्या पिढीला एक सुरक्षित असं जीवन, सुरक्षित असं भविष्य देऊ शकू हा विश्वास आहे. त्यासाठी मी या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या निमित्ताने या महायुती सरकारचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाबाजी काळे सर. माननीय अध्यक्ष महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे आपण सर्वजण नागरिक आहोत आणि या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये खऱ्या अर्थानं आपण आपल्या एक मिनिट ते राहिले वेळच थोडा मिळतोय, सगळेजण जर बोलत बसले तर काय होतं? बोला बोला बोला. या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपण प्रत्येकाच्या मतदारसंघाचे प्रश्न सुटावेत आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, सर्व मंत्री महोदय असतील, यांना आपल्या माध्यमातून आमची गाऱ्हाणी सांगणे, आमच्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी येत असतो. परंतु गटातटावर या ठिकाणी बोलत असताना आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांना, नवीन सदस्यांना खऱ्या अर्थानं आमचे प्रश्न या ठिकाणी मांडायला थोडा वेळ कमी मिळतो. आज या ठिकाणी अंतिम आठवड्याच्या निमित्तानं बोलत असताना खऱ्या अर्थानं महसूल विभाग असेल, गृह विभाग असेल, विद्युत विभाग असेल, कृषी विभाग असेल, पाटबंधारे विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, याचे अनेक चुकीचे अनुभव येताना या ठिकाणी दिसत आहेत. अनेक जाती धर्माची लोक आपल्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये राहत असतात आणि अशाच पद्धतीनं आमच्या खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाज आहे. जिल्हा व तालुका प्रशासनाने खेड तालुक्यातील आदिवासी गावांतील सामूहिक वन हक्क मिळण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाप्रमाणेच स्वतःहून सुओ मोटो तत्वावर पुढाकार घ्यावा आणि अभयारण्याच्या परिघावर वसलेल्या गावांना देखील सामूहिक वन हक्क मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा व निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर MIDCच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी नक्कीच सुरू आहेत. युवकांना नोकऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये मिळाव्यात, स्थानिकांना व्यवसाय मिळावा म्हणून काही वेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अरेरावी किंवा क्रिमिनल यंत्रणा त्या ठिकाणी उतरत असते. पण अशा वेळेस पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी मध्यस्थी करून नियोजन करण्याऐवजी पोलीस यंत्रणेचं थोडा वेळच द्या, मला 2 मिनिटं द्या. 3 मिनिटं झाली. पोलीस यंत्रणेचं त्या ठिकाणी लक्ष जाणं गरजेचं आहे. खेड तालुक्यामध्ये MIDCचे 5 टप्पे आणि SEZ अशा पद्धतीनं उद्योग नगरी आहे. परंतु आजही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 15% परताव्याचा न्याय काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मिळाला नाही. शेतकऱ्यांवर होणारा हा परताव्याचा अन्याय निश्चितपणे शासनानं या ठिकाणी दूर करावा. खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये गायरान जमिनी फक्त कोणाच तरी वेळ मला द्यावा लागला तर तुम्ही नाही बोलणार. मोठ्या प्रमाणामध्ये गायरान जमिनी आहेत. आजपर्यंत प्रत्येक गावाने आपल्या हद्दीतलं गायरान म्हणून जपून ठेवलं, परंतु शासनानं या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये धडाकाच लावलाय. गायरान जमिनी माडासाठी त्या ठिकाणी अक्वायर करण्याचं चालू केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या अवादा ग्रुपच्या माध्यमातून सोलर प्रोजेक्टसाठी सुद्धा गायरानं घ्यायचं सुरू केलेलं आहे.
त्या माध्यमातून माझी शासनाला विनंती आहे की गायरान जमिनीवर पूर्वीपासून अनेक लोकांची घरं आहेत. नव्यानं सुद्धा घरकुलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेकांना घरासाठी जागा हवेत. गावची शाळा असेल, अंगणवाडी असेल, सांस्कृतिक भवन असेल, बैलगाडा घाट असेल, कुस्ती आखाडा असेल, वेगवेगळ्या माध्यमातून गावाला त्या गायरानांची गरज आहे. त्यामुळं गावांचे प्रस्ताव घेऊन पूर्वी जी घरं आहेत ती कायमस्वरूपी करून खऱ्या अर्थानं गायरान गावासाठी या ठिकाणी द्यावं. खऱ्या अर्थानं महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी राहून गेलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. परवा जयंत पाटील साहेबांनी त्यावर स्टिंग ऑपरेशन सभागृहामध्ये केलं. ते म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये भामा आसखेड आणि चासकामांचं पुनर्वसन. शेतकऱ्यांना पुनर्वसन न होता टेमघर गुंजवणीच्या लोकांना अनाधिकृतपणे त्या ठिकाणी पुनर्वसन केलं जातं आणि याच तत्वावर खऱ्या अर्थानं आपल्या शासनानं 26/10/2024 एक आदेश दिला होता की विभागीय आयुक्त आणि कलेक्टरच्या माध्यमातून ज्यांनी चुकीचं काम केलंय त्यांना कठोर त्या ठिकाणी शिक्षा व्हावी आणि सदर आदेश रद्द व्हावेत. परंतु अद्यापपर्यंत तसं काही घडलेलं नाही आणि त्या माध्यमातून एकच मिनिटं मी फक्त घेतो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी भामा आसखेड धरण हे शेतीसाठी प्रयोजनार्थ होतं, परंतु अचानकपणे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांनाही विश्वासात घेतलं नाही आणि तो कॅनॉल रद्द केला. कॅनॉल रद्द केल्याच्या नंतर कॅनॉलची जी जागा आहे ती 7/12 उतार्यावरून कमी करण्याचं शासनाने आदेश दिले. परंतु ते कमी न करता अलीकडच्या कालावधीमध्ये 3ऱ्या महिन्यामध्ये या ठिकाणी भामा आसखेड प्रकल्पानं तहसीलदारांना एक पत्र लिहिलं. एका साध्या पत्रावर पुन्हा त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या 7/12वर भामा आसखेडचं नाव लागण्याचं काम चालू आहे. तर मला शासनाला विनंती आहे की ती नावं भामा आसखेडची लागू नयेत, शेतकऱ्यांना न्याय द्यावा. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण अध्यक्ष महोदय, विरोधकांचा अंतिम आठवड्यात जो प्रस्ताव आलेला त्याला विरोध करण्यासाठी मी उभा आहे. अंमली पदार्थ व गुन्हेगारी या ठिकाणी हा प्रस्ताव आलेला आहे, परंतु आपलं मुख्यमंत्री महोदय असतील, राज्यमंत्री असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी या ठिकाणी विरोधकांनी भाषण केल्यानंतर शेवटच्या क्षणाला का मुख्यमंत्री चांगला आहे, राज्यमंत्री चांगला आहे असं या ठिकाणी त्यांच्या बोलण्यातून येत आहे. परंतु अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे पोलीस स्टेशन आहेत ते पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्याचं यंत्रणा त्या ठिकाणी कमी असल्यामुळं आपल्याला त्याला गुन्हेगाराला जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी यंत्रणा वाढवली तर नक्कीच ही गुन्हेगारी या ठिकाणी जास्त प्रमाणात आपण थांबवू शकतो. अध्यक्ष महोदय, पोलीस स्टेशनचं क्षेत्रफळ अतिशय माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय हर्सूल पोलीस स्टेशन आहे. शेवटचं गाव 85 किलोमीटर पश्चिमेला, पूर्वेचं गाव 70 किलोमीटर, दक्षिणेचं गाव 65 किलोमीटर. म्हणजे असं क्षेत्रफळ असल्यामुळं त्या ठिकाणी त्या गुन्हेगारी रोखण्यासाठी यंत्रणा कमी पडते. माझी विनंती अध्यक्ष महोदय, पोलीस स्टेशनची त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे, यंत्रणा वाढवली पाहिजे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय पीक विम्याच्या बाबतीमध्ये शेतकरी या ठिकाणी अधिवेशन सुरू झालं का पीक विम्याच्या बाबतीमध्ये शेतकरी आशांनी वाट पाहतो. अध्यक्ष महोदय, पीक विम्याच्या बाबतीमध्ये जे काही निकष आहेत अध्यक्ष महोदय ते त्याच्यामध्ये त्याला थोडंफार निकष बदलले पाहिजे. अध्यक्ष महोदय, नुकसान भरपाई या ठिकाणी नुकसान झाल्यानंतर 72 तासाचा वेळ जो दिलेला आहे त्याच्यामध्ये आदिवासी भागातला शेतकरी त्या ठिकाणी तो वेळेवर पोहोचू शकत नाही. ते 72 तासाच्या 140 तास केले पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी थोडी वाढ झाली पाहिजे. त्या ठिकाणी फॉरेस्टच्या बाबतीमध्ये आमच्या काही आदिवासी भागात आदिवासी शेतकरी आहेत त्या ठिकाणी त्यांचं उतार्यात नाव नसल्यामुळं त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, पीक विमा मिळत नाही. त्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी शासनाने पावलं उचलावं, त्यात बदल केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय ऑनलाईन त्या ठिकाणी जर अर्ज भरला तर फक्त 50,000 रुपये मिळते. आताच्या महागाईच्या मानाने पेशंट ॲडमिट केलं का अध्यक्ष महोदय 50,000 डिपॉझिट करायला होतं. अध्यक्ष महोदय, माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्ष महोदय विनंती आहे की ते 50,000 ऐवजी 1.5 लाख करावा. खास बाब म्हणून त्या पेशंटला जर आपण मुख्यमंत्री महोदयाची सही घेतली तर 1 लाख रुपये त्याच्या 1.5 लाख रुपये करावा अशी 3 लाख. मुख्यमंत्री महोदय, माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की या ठिकाणी विरोधक बोलताय फक्त
अध्यक्ष महोदय, 15 तारखेला या ठिकाणी रासायनिक खताची गाडी हर्सूल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पकडली. अध्यक्ष महोदय, सकाळपासून टॉयमेंट परमिशन मी मागत होतो. या ठिकाणी 2:30 गाडी रासायनिक खताची गाडी पकडली. त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये 240 गोण्या होत्या. 50% वाळू होती, 50% वाळू बिळ होती. ती गाडीवर गुन्हा दाखल झाला, कळवणून गाडी निघाली आणि ती हर्सूलला पाली फाट्यावर पकडली. अध्यक्ष महोदय, त्याच्यावर सुद्धा कारवाई झालेली आहे. पोलीस डिपार्टमेंट असेल, सगळे खाते असेल, अतिशय झपाट्यानं काम करते. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय, क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये पोलीस स्टेशनचं क्षेत्रफळ, अध्यक्ष महोदय, माझ्या तालुक्याचा मी विषय सांगू क्षेत्रफळाच्या. अध्यक्ष महोदय, त्र्यंबक तालुक्यातलं सगळं काम त्र्यंबक तालुक्यामध्ये करतात, परंतु पोलीस स्टेशनमध्ये पेठला जावं लागतं. पेठला त्या ठिकाणी काही गिराईक असेल, सगळं काम पेठला करतो, पोलीस स्टेशनला हर्सूलला लावलं. तालुक्याच्या बाबतीमध्ये क्षेत्रफळ झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्याच्यात सुद्धा बदल करावा. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी काय बोलावं. अध्यक्ष महोदय, आम्ही जुन्या सदस्यांना 5 मिनिटं सुद्धा देते नाही. अध्यक्ष महोदय, 25-25, 30-30 मिनिटं बोलताय. 9:38 झालंय तुमचं, 5 मिनिटं झालीत. अहो अध्यक्ष महोदय, 5 मिनिटं 5 मिनिटं झाले ना. आम्ही यायचं का नाही अधिवेशनाला? आम्ही घरी थांबून पाहतो ना. मग अध्यक्ष बोला. अध्यक्ष महोदय, मुरजीभाई माझी पटेल राज्यमंत्री महोदयाला विनंती आहे का पोलीस स्टेशन हे फक्त तालुक्याच्या हद्दीतच पाहिजे. ते गाव क्षेत्रफळ दुसरं दिसलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आता या ठिकाणी शिस्त कुंभमेळा येत आहे. या खास बाब म्हणून अध्यक्ष महोदय, 5ही पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी यंत्रणा वाढवून दिली पाहिजे. पोलीस स्टेशन आता अध्यक्ष महोदय, इगतपुरी पोलीस स्टेशन असेल, हर्सूल पोलीस स्टेशनला 12 वर्ष झाले निर्लेखित होत. प्रत्येक अधिवेशनामध्ये मांडतोय. या ठिकाणी ताडपत्री टाकताय, प्लास्टिक टाकताय, त्याच्यामध्ये आपले कर्मचारी राहते. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, अपेक्षा पुरवणी मागणीमध्ये दोन्ही पोलीस स्टेशन या ठिकाणी मंजूर करावं, हेच मी अध्यक्षाला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, मला बोलून दिल्याबद्दल अध्यक्ष मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. संपवतो. जय जय महाराष्ट्र. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या अंतिम आठवड्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, 3 दिले ना, 2 झाले ना, 2 बोलले, इकडे 1 बोला. तुम्ही बोला. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या अंतिम आठवड्याचा विरोध करायला मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, आता तुम्ही 3 जण राहिलाय, इथं 7 जण राहिले. अध्यक्ष महोदय, सकाळपासून मी ऐकत होतो. अध्यक्ष महोदय, हा मिठी नदीचा उल्लेख हा प्रस्तावात केला. अध्यक्ष महोदय, मिठी नदी अध्यक्ष महोदय माझ्या विभागातून निघते. अध्यक्ष महोदय, त्याच्यात भ्रष्टाचार झालाय, हा 100% झालाय आणि त्याची चौकशी झालं पाहिजे. आणि भ्रष्टाचार ज्यांनी केलाय एक कोणाचा माणूस आहे, मोरिया म्हणून आहे. अध्यक्ष महोदय, त्याची चौकशी झाली पाहिजे. दुसरा विषय अध्यक्ष महोदय, त्याचा आका कोण आहे त्याचे शोधाचे प्रयत्न आपण केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेत 25 वर्ष एक हाती सत्ता त्यांची होती. अध्यक्ष महोदय, कोविड काळात एवढा भ्रष्टाचार केला. अध्यक्ष महोदय, कोविडचे पैसे माणूस मरत होतो त्यावेळी भ्रष्टाचार ते लोकांनी केला. अध्यक्ष महोदय, 25 वर्ष मुंबई रस्त्याचे खड्डे भरण्याचे जे कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं याची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, माननीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईचे सर्व रस्ते कॉन्क्रीट झाला. अध्यक्ष महोदय, आणि आज ते विरोध करायला आले. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागात आरे कॉलनी म्हणून वसाहत आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यात अंमली पदार्थ ड्रग्स असतो, त्याच्या पार्ट्या चालतात. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय इथे बसले आहेत. माझी त्यांना विनंती आहे की हारे कॉलनी हा मोकळी एकच जगा उपनगराला जाय. अध्यक्ष महोदय, लोक सकाळी वॉकिंग करायला तिकडे जात असतात. अध्यक्ष महोदय, संध्याकाळी जात असतात. तिथे हा जे ड्रग्स आणि ते पार्ट्या चालू आहे ते बंद करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आता महिला बचत गटावर कोणतरी बोलत होतं. अध्यक्ष महोदय, एकच मिनिट, महिला बचत गटाला हाताला काम देणं हा गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेचे अमुक टेंडर जे निघतात ते महिला बचतच्या माध्यमातून झाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, एकच मिनिट झाली. अध्यक्ष महोदय, 1 मिनिट द्या मला. बस बोला. 2 मिनिट झाले, बोला. दुसरं, माझ्या विभागात मेट्रोचे 9 स्टेशन आहे. अध्यक्ष महोदय, मेट्रो चांगली आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई शहरासाठी मोठं काम मेट्रोचं जाळं पसरलं. त्याचं खाली मेट्रो स्टेशन जवळ थोडी पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे. दुसरा शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागात थोडं पाण्याचे प्रश्न मोठे आहेत.
तर आपल्या माध्यमातून एक जरा बोलतो प्रशासनाला बोला, बोला. की पाण्याचं एक चांगलं नियोजन करावा. टेकरावर भागात पाण्याचा प्रॉब्लेम आहे. अध्यक्ष महोदय, मला बोलायला दिलं, धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय भीम. ज्योती गायकवाड. ज्योती गायकवाड मॅडम. ज्योती गायकवाड मॅडम. जे ह्याच्याप्रमाणे जसं आहे तर एक ही झालं की तुम्ही येत आहे घ्या. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, एकच विनंती करते की सारखे बेल वाजवू नका. मी जरा 10 मिनिटं घेईल, कारण मी सकाळपासून 3 बसले मिनिटाला तेच बेल जागेवर वाजणार आहे. की त्यामुळे 3 जरा मिनिटाला बेल वाजणार. बोला. 3 मिनिटात माझं काही होणार नाही. प्लीज बोला, 10 मिनिटं तरी घ्या. हां. राज्यामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. आपण पहिल्या अधिवेशनामध्ये आम्ही जे सोमनाथ सूर्यवंशी आहे त्यांच्याबद्दल बोललो होतो आणि त्याचा निर्णय अजूनही लागलेला नाही आहे. पोलिसांचे जे अधिकारी आहे त्यांच्यावर अजूनही कार्यवाही झाली नाही, तर ती त्वरित व्हावी अशी विनंती करते. महिलांच्या गुन्ह्यात वाढ झालेली आहे, तर मी एवढंच सांगेन की शक्ती सुरक्षा कायदा आहे, शक्ती कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर हवी. आणि दुसरं एक सांगते की एक आमच्याकडे जो एक गुन्हा घडतोय तो इथे सांगणं मला क्रमप्राप्त ठरतं किंवा आवश्यक वाटतंय. आमच्याकडे एक व्हिडिओ फिरतोय ज्याच्यामध्ये असं दिसतंय की जो आमच्या इकडे SPV आहे अदानीची, जी नवभारत मेगा डेव्हलपर्स, त्यांचे काही सर्वेक्षक येतात आणि सर्वे करतात. पण असं करतात ते की सकाळच्या वेळी येतात जेव्हा घरातले सगळी कर्ते लोक बाहेर गेलेले असतात, आणि जेव्हा सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक तिथे असतात त्यांच्याकडे येतात आणि त्यांना जबरदस्तीने त्यांचे अंगठे घेतात. आणि ह्याचा व्हिडिओ आहे आणि त्या माणूस म्हणतोय तो सर्वेक्षक की ह्यांचा हात पकडून ठेवा, असं एवढ्या धमकी देऊन ते लोक काम करतात. तर त्यांच्यावर पण गुन्हे झाला पाहिजेत. आणि त्याच्याबरोबर असं दिसतंय पुढे की एक भगिनी सांगते की माझ्या घरात माझी आई अपंग आहे, माझा भाऊ अपंग आहे, तरी आमचे सर्वे न सांगता सर्वेचा नंबर बाहेर टाकला जातो. तर मला इथे राज्यमंत्री बसले त्यांना सांगावं असं वाटतंय की हे जे सर्वेक्षण करायला येतात ह्यांनी जी त्यांची दादागिरी चालली किंवा गुंडगिरी चालली ह्याला अर्बन नक्षलियन म्हणणार नाही का? कारण संविधान सांगतं की हे सगळ्या गोष्टी ह्या मर्जीने व्हायला पाहिजेत. ह्या मर्जीने न होता जेव्हा तुम्ही जबरदस्ती करता तेव्हा त्याला सुद्धा अर्बन नक्षल म्हणायला हवं असं मला वाटतं. नंतर मी माझ्या थोडं धारावीबद्दल येईल, कारण आता धारावीचा मुद्दा निघालेला आणि आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण जन्ममरणाचा प्रश्न आहे. आमच्या लोकांनी जे कष्ट करून घाम गाळून जे हे तिथे धारावी बसवले त्यांच्या राहण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न, त्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठी मी ते बोलणं इथे आवश्यक आहे. जर बघितलं तर आमच्या धारावीमध्ये सद्यस्थितीला 10 ते 11 लाख लोकांचे तिथे राहतात. ते तिथे राहतात, कामधंदा करतात आणि देशाच्या मायक्रो इकॉनॉमीमध्ये बहुमूल्य योगदान करतात. आणि जर आता बघितलं, आता जो नवीन मुख्यमंत्र्यांनी जो मास्टर प्लॅन आम्हाला नियम आणि कायदे बाजूला ठेवून जो मंजूर केलेला आहे त्याच्यानुसार जे या 10 ते 11 लाख लोकांपैकी फक्त 3,62,396 लोक त्यांचा तिथे घरं मिळणार आहेत, तिथे त्यांचं वास्तव्य होणार आहे. त्यांना सदनिकेपैकी फक्त आता 1.5 लाख सदनिका तिथे आहेत. त्या 1.5 लाख सदनिकापैकी 58,532 निवासी स्थाने तिथे मिळणार आहेत आणि 13,468 एवढी त्यांना व्यावसायिक युनिट्स मिळणार आहेत. आणि त्याच्यामुळे त्या जर बघितलं तर ह्या 1.5 लाखापैकी फक्त 72,000 लोकांना तिथे सदनिका किंवा तिथे राहण्याचं ते स्थान मिळणार आहे, घरं मिळणार आहेत आणि औद्योगिक क्षेत्र मिळणार आहे. हे जे बघितलं तर 1.5 लाखाच्या म्हटलं तर 50%पेक्षा कमी आहे. मग उरलेल्या लोकांचं काय? उरलेल्या 7 ते 8 लाख लोकांचं काय? जे तिथे राहिले आहेत, ज्यांनी तिथे काम केले आहे, त्याचे कौशल्य दाखवले, जिद्द दाखवले, मेहनत केली आणि धारावे उचलले, तर त्या लोकांना काय करणार आहेत? हे लोक उचलून बाहेर टाकणारे, जिथे राहू शकत नाही. आणि जी मी मगाशी 72,000चे लोक म्हणाली, जी त्या लोकांना ते सदनिका देणार आहे, त्यांना सुद्धा रेल्वेच्या लीजच्या जमिनीमध्ये देणार आहे, माटुंगा माहीमच्या. आणि त्याच्यामुळे त्यांना जे जमिनीचा हक्क कधीच मिळणार नाही, त्यांना पूर्ण मालकी हक्क ह्या घराचा कधीच मिळणार नाही, कारण ती जमीन आहे ती लीजची आहे, लीज. आणि नंतर आता हे जी मी म्हटलं बाहेर ज्यांना जी घरं मिळत आहेत ती त्यांना कुठे मिळतात? मिठागरमध्ये मिळत आहेत, डम्पिंग ग्राउंडला मिळतात, मुंबईच्या बाहेर मिळतात, जी राहू शकत नाही. आणि ती सुद्धा रेंटल हाऊसिंग आहे. आणि त्यामुळे ज्या 7 ते 8 लाख लोकांचं तुम्ही नुकसान करताय त्याचं काय ते तुम्ही आम्हाला सांगावं. नंतर आणि हे मी स्वतःच्या मनाने सांगत नाही, तर धारावीचा अदानीचा जो धारावी प्रकल्प आहे त्याच्यामध्ये हे दस्तऐवज आहे, त्याच्या मास्टर प्लॅनमध्ये हे लिहिलेलं आहे आणि तेच मी बोलते. आणि जर ह्याच्यावर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी मास्टर प्लॅन जाऊन बघावा स्वतः. आणि ह्या मास्टर प्लॅनमध्ये त्याला काय मिळणार आहे अदानीला? तर 14 कोटी स्क्वेअर फीट इतका सेलेबल एरिया मिळणार आहे. आणि जर किंमतीचा हिशोब केला तर त्यांना कमीत कमी 1 लाख कोटी एवढा नफा होणार आहे. आणि हा प्रोजेक्ट जर डुबला, मी माझ्या मनाने काहीच बोलत नाही, हा प्रोजेक्ट जर डुबला तर त्याला 120% परतावा मिळणार आहे. म्हणजे जर त्यांनी 100 रुपये खर्च केले तर त्याला 120 रुपये मिळणार आहे. हा कुठला न्याय चाललाय ते त्यांनी सांगावं. नंतर
जर तुम्हाला एखाद्याला इस्टेट एजंटला जर त्यांना सम्राट बनवायचं तर तुम्ही करा, पण धारावीच्या आणि मुंबईच्या लोकांचा हक्क पायदळी तुडून हे करू नका. कन्क्लूड करा. 4 मिनिटं झाली. बोला बोला. सरकारनं अदानीला जो अवाजवी FSI दिला, इन्सेंटिव्ह FSI दिलाय, त्याच्या अर्ध्यानी FSI देऊन जर तुम्ही बघितलं तर धारावीतल्या लोकांना धारावीतच पुनर्विकास होऊ शकतो आणि हे माननीय मुख्यमंत्र्यांना माहीत आहे, तरी ते त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. आता आपण मास्टर प्लॅननी लोकशाहीची गळचेपी कशी होते मी सांगते. तथागत भगवान बुद्धांनी सांगितले ती 3 गोष्टी कधीच लपून जाऊ शकत नाहीत, सूर्य, चंद्र आणि सत्य. आणि इथे सत्य हे आहे की धारावीचा लोक ह्या जो प्लॅन आहे अदानीचा, जो आपण विकास प्लॅन म्हणतो, जो धारावीला बाहेर टाकणार आहे, त्या विनाश प्लॅनला विरोध करतायत. का मी हे का सांगते, कारण 3 वर्ष झाले त्यांनी साम दाम दंड भेद सगळं वापरलं तरी हा सर्वे पूर्ण झालेला नाहीये. जरी ते सांगतायत, आता मागे आम्ही काढलं होतं RTIनी, तर तेव्हा त्यांनी 98,000 सर्वे झाला सांगितलं, पण जर प्रत्यक्ष कागदपत्र बघितली तर तेव्हा 52,000 ते 54,000च लोकांची कागदपत्र मिळाले. हा जो सगळा जे आहे तो फक्त कागदपत्र त्यांचा खेळ दाखवत आहेत. नंतर 2 मिनिटं नंतर MRTP ऍक्ट नुसार जर बघितलं तर नवीन प्लॅनिंग केला, नवीन जर मास्टर प्लॅन आला तर त्यासाठी सजेशन आणि ऑब्जेक्शन घेणं क्रमप्राप्त ठरतं, पण ह्यांनी सजेशन आणि ऑब्जेक्शन घेतले नाहीत. 2016चाच तो हे आहे प्लॅनिंग प्रपोजल असं दाखवलं आणि लोकांची फसवणूक केलेली आहे. आणि जर बघितलं तर MRTPच्या ॲक्टमध्ये 5% जरी चेंज झाला तरी तुम्हाला हे घ्यावा लागतो. तर 5%चा चेंज मी तुम्हाला सांगते. त्यांच्या FSIमध्ये चेंज झालेला आहे, FSI 4चा 12 झालेला आहे. त्यांच्या जो सेलेबल एरिया आहे तो 5 कोटीचा होता, पहिला 5 कोटी स्क्वेअर फीटचा, तर 14 कोटी स्क्वेअर फीटचा झाला आहे. TDR इन्क्लूड होता, तो इन्क्लूड झाला आहे. लँड यूजचा प्लॅन पण चेंज झाला आहे. एवढं सगळं असताना पण तुम्ही सजेशन आणि ऑब्जेक्शन का घेत नाही? कारण तुम्हाला माहिती आहे की सजेशन आणि ऑब्जेक्शन घेतल्यावर विरोध येणार आहे आणि त्या विरोधाला तुम्हाला तोंडी जायचं नाहीये, म्हणून तुम्ही ह्या गोष्टी करताय. मी एवढंच सांगेन की मीटिंग, मुख्यमंत्री साहेबांची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये मास्टर प्लॅन मंजुरी दिली गेली. तो कधी मीटिंग झाली तर 28 मेला. मला एवढं विचारायचं आहे की ज्या धारावीचा मास्टर प्लॅन मंजूर केला तर त्या लोकप्रतिनिधींना बोलवायला नको का? तिकडच्या लोकांना बोलवायला नको का? लोकप्रतिनिधीपैकी मी आमदार आहे धारावीची, मला बोलवलं गेलं नाही. दक्षिण मध्य मुंबईचे लोकसभेचे जे अध्यक्ष हे आहेत, खासदार आहेत अनिल देसाई साहेब, त्यांना बोलवलं गेलं नाही. आणि अजूनही मला तो मास्टर प्लॅन मिळालेला नाही. मी जेव्हा हे गेली मागणी केली तरी मला मागणी केल्यानंतर सुद्धा त्यांनी मास्टर प्लॅन दिलेला नाहीये. म्हणजे हे इथे, आणि आम्हाला असं म्हणतात की आम्ही विकास विरोधी. जेव्हा 8 मिनिटं झाली. विरोधी पक्षाच्या वतीनं 8 मिनिटं झाली. जो प्रस्ताव आणलेला आहे त्याला सकाळपासून बसले, जरा द्या 2 मिनिटं तरी. झाली आम्हाला बोला पटकन संपवा विषय. जेव्हा आम्हाला, आणि आता असं झालं की पात्रता आणि अपात्रताचा पण खेळ सुरू झालाय. काही लोकांना आता आमच्या इकडे मेघवाडी म्हणून जी रेल्वेची हे आहेत, क्वार्टर्स आहेत, त्याच्यामधल्या लोकांना 500 पैकी फक्त 81 लोकांना पात्र केले, म्हणजे 16% लोकांना पात्र केले. आणि हा जो पात्रतेचा निकष आहे तो सुद्धा खालच्या घरांना त्यांना अपात्र केल्याचे त्यांचे डॉक्युमेंट नाही घेतले आणि वरच्या घरांना केले, कारण त्यांना बाहेरच्या लोकांना बाहेर पाठवायचंय आणि इकडे नाही पाठवायचंय. त्यामुळे हे जे सगळं आहे, हा तुम्ही आमचा प्लॅन रद्द करा आणि आमच्या लोकांना धारावीतच घरा द्या, पात्र आणि अपात्रचा विचार न करता, आणि लोकांशी संवाद साधा. जो तुम्हाला विरोध आहे तो समजून द्या आणि संवाद साधून लोकांची काळजी घ्या, एवढंच आम्ही म्हणून. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाने हा जो प्रस्ताव आणलेला आहे त्याच्यावरती अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये फार अभ्यासपूर्ण वगैरे हा प्रस्ताव न येता विशेषतः आमच्या महायुती सरकारमधले काही मंत्री यांच्या बाबतीत असलेला आकस, एक आमदार आहेत त्यांच्याबद्दल असलेला आकस, अशा प्रकारचं दिसतंय. अध्यक्ष महोदय, जवळपास 46 संख्या आहे विरोधी पक्षाची, आणखी अपक्ष आणि इतरांसह मोठी आहे. मला एक प्रश्न पडला अध्यक्ष महोदय, हा विरोधी पक्षाचा प्रस्ताव पाहिला असता या 46 जणांची तरी तुमची बैठक होती का नाही, असा प्रश्न यातून निर्माण होतो. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये केशवराव धोंडगे साहेब असतील, या सभागृहामध्ये RR पाटील साहेबांचं वक्तव्य आम्ही पाहिलं, गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं पाहिलं, या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय गणपतराव देशमुख साहेबांची सुद्धा आम्ही भाषणं ऐकली. त्यांच्या पक्षाचे ते 1-1, 2-2च सदस्य होते, परंतु रेडिओवरती ज्यावेळेस समालोचन व्हायचं
त्याच्यामध्ये हमखास या लोकांची नावं त्यावेळेस यायची अध्यक्ष महोदय. त्यावेळेस 24 तास चालणाऱ्या टी व्ही नव्हत्या, परंतु समालोचनामध्ये या लोकांची नावं ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी घेतली जायची अध्यक्ष महोदय. आता माझं मत असं आहे की काही खंत दिसते अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाकडनं प्रभावीपणे आपली बाजू मांडण्याचं काम जेवढ्या तत्परतेने आणि प्रभावीपणे व्हायला पाहिजे, कारण 46 ही संख्या कमी नाही आहे, परंतु लोकसभेला तुमच्या जागा जास्त निवडून आल्यामुळं विधानसभेला सुद्धा आपण ऑटोमॅटिक निवडून येतोय अशा प्रकारची परिस्थिती या राज्यामध्ये महाविकास आघाडीची झाली. त्याच्यात ते फसले आणि डायरेक्ट 288च्या निम्मे म्हणजे 145 पेक्षा जास्त याच्याऐवजी ते 46 वरती येऊन थांबले. या धक्क्यातून मला वाटतं हे महाविकास आघाडी अजून सावरलेली नाही अशी एकंदरीत परिस्थिती या ठिकाणी दिसते. काही नवीन सदस्य आहेत. आता गायकवाडताई बोलत होत्या, त्यांच्या वडिलांच्या बरोबर मी काम केलं अध्यक्ष महोदय, आदरणीय एकनाथरावजी गायकवाड साहेब, त्यांच्याबरोबर काम केलं. त्यांच्या भगिनी आता त्या खासदार आहे आणि त्यांच्या जागेवरती त्या आमदार झालेले. पण खासदार बोलतायत का आमदार बोलतायत असंच मला या ठिकाणी कळालं नाही, कारण ते आवाजाचं वगैरे आणि भाषण करण्याची स्टाईल याचं साम्य बऱ्यापैकी या ठिकाणी दिसलं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या संपूर्ण प्रस्तावामध्ये बेल वाजू नका अध्यक्ष महोदय. 3 मिनिटं झाली ना. अहो 3 मिनिटं झाली ना. काय करू अध्यक्ष महोदय, माझ्या पक्षाकडून माझा एकदम खाली नंबर लागतोय. सिनियरिटीमध्ये वर असताना सुद्धा माझा नंबर खाली जातो, तरी मी खाली असूनही बोलतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या सगळ्या प्रस्तावामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचा जो विषय घेतलेला आहे अध्यक्ष महोदय, तो अत्यंत रास्त आहे असं माझं मत आहे. कारण कायदा या विधानमंडळानं केलेला आहे, या सभागृहानं केलेलं आहे, वरच्या सभागृहाने त्याला मान्यता दिलेली आहे. आणि एवढं होऊन सुद्धा आता रजिस्ट्रेशनची परवानगी दिली होती, 15 तारखेपासून रजिस्ट्रेशन होणार होतं अध्यक्ष महोदय. परंतु एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा काही डॉक्टरांनी, होमिओपॅथिक डॉक्टरांनी 45 वर्ष, 40 वर्ष, 35 वर्ष अध्यक्ष महोदय समाजाची सेवा केली. आणि कालच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये अध्यक्ष महोदय, खरं जर पाहिलं तर हे BHMS आणि BAMS या डॉक्टरांनी जास्त काम केलंय अध्यक्ष महोदय. त्यांना MBBSच्या संलग्न असणारी एक परीक्षा सुद्धा आपण देण्याचं बंधन घातलं, ते सुद्धा त्यांनी कंपल्सरी केलं अध्यक्ष महोदय. त्यांना त्यांचा न्याय मिळवून दिला पाहिजे. या राज्यामध्ये 1,13,000 डॉक्टर आहेत आणि काल अध्यक्ष महोदय फक्त उपोषणाला 30,000 लोक आलते. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट झालेली आहे. तर हा निर्णय सरकारने करावा. माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की बरेच आमदार या ठिकाणचे हे बोलू शकतात अध्यक्ष महोदय, या ठिकाणी त्यांच्या बाबतीतला निर्णय हा तातडीनं घ्यावा अशा प्रकारची विनंती आहे अध्यक्ष महोदय. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करणार आहे अध्यक्ष महोदय. आपण सुद्धा कृष्णा खोरे महामंडळामध्ये, आता मी अर्ध्याच्या वरती कृष्णा खोरे महामंडळामध्ये आहे अध्यक्ष महोदय. 1999ला विलासराव देशमुख साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून आम्ही आत्तापर्यंत म्हणजे फक्त शासन निर्णय करण्यामध्येच गेलो, त्याच्यामध्ये आम्हाला जे 7 TMC पाणी धाराशिव आणि बीडला दिलं अध्यक्ष महोदय, त्यातलं 1.68 TMC माझ्या मतदारसंघाला त्या ठिकाणी मिळालं आणि आणखी 16.66 TMC पाणी मिळायचे. माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन यासाठी करतो अध्यक्ष महोदय. आजच्याच वृत्तपत्रामध्ये अध्यक्ष महोदय, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याची जनता प्रचंड तणावामध्ये आहे, प्रचंड अडचणीत आहे. कशामुळं? आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने त्या ठिकाणी घेतला आहे अध्यक्ष महोदय. सेंट्रल वॉटर कमिशनच्या निर्णयाच्या पलीकडे जाता येत नाही, परंतु जी पूर परिस्थिती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये मागच्या वेळेस झाली होती अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळं निश्चितपणे फटका आमच्या भारतीय जनता पार्टीला सुद्धा बसला. दोन्ही जिल्ह्यामध्ये आम्ही सुपडा साफ होऊन बसलो होतो अध्यक्ष महोदय. आणि यावेळेस तुम्ही म्हणजे समोरची बाजू सुपडा साफ झाली अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हे पाणी आपल्याला वळवून आपल्या ज्या
प्रकल्पावरती आपलं सगळं काही ऐसपैस भागतंय, त्या आमच्या उजनी प्रकल्पामध्ये 30 TMC पाणी आणण्याचा निर्णय आता हे सरकार करतंय. त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन मुख्यमंत्र्यांचं. आणि हे लवकरात लवकर काम व्हावं, कारण अध्यक्ष महोदय कृष्णा भीमा स्थिरीकरण, कुंभी, कासारी, ताकारी ही नावं ऐकू ऐकू अध्यक्ष महोदय आम्ही 99 पासून आमदार आहोत, त्यावेळेसपासून हेच ऐकतो. हे लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. तुमचाही मतदारसंघ असेल, माझा असेल, किंवा धाराशिव जिल्हा जो पाण्या वाचून त्या ठिकाणी राहिला अध्यक्ष महोदय, त्याचा निर्णय केला, अभिनंदन. 24 TMC पाणी कृष्णा म्हणजे आपल्या अध्यक्ष महोदय 3 मिनिट संपवतोय मी, जास्त वेळ नाही घेत. 54 TMC पाणी हे कोकणामध्ये वाहून जाणारं पाणी तिकडे घेण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्यामुळं आमचं निश्चितपणे फायदा होईल, मराठवाड्याचा फायदा होईल अध्यक्ष महोदय. त्याच्याबद्दलही माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी अभिनंदन करेल. नाही तुमचं वाटून आम्ही घेत नाही हो. हे बघा लगेच कोकणावाले लागले बाबा शिव्या द्यायला. तसं नाही आहे अध्यक्ष महोदय, हा पलीकडचा पाठ आहे, वाहून जाणार, समुद्राला वाहून जाणार. आम्ही काय कोकणाचं मागत नाही. अध्यक्ष महोदय, माननीय शिक्षण मंत्री महोदयाने शिक्षण खात्याने अध्यक्ष महोदय ऑनलाईन ॲडमिशनच्या बाबतीतला निर्णय घेतलाय. हा घेतलाय माहिती नाही, परंतु राज्यभर हा निर्णय घेतलाय. याच्यामुळं काय व्हायला लागलं की स्थानिक मुलांचे जे ॲडमिशन व्हायना, आणि भीती अशी मला वाटते, मी शिक्षण मंत्री महोदयांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय, मुलींचे जे 11वी 12वीचे जे शिक्षण आहेत ना, त्याला फटका बसू नये म्हणून या निर्णयाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे फेर विचार करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, कुणबी व्हॅलिडिटी आमच्या मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आता मिळाली, म्हणजे कुणबी सर्टिफिकेट मिळाली, पण आता व्हॅलिडिटीला अडचणी यायला लागल्यात अध्यक्ष महोदय. व्हॅलिडिटीच्या अधिकाऱ्यांना सांगण्याची आवश्यकता आहे. आता मेडिकलचे ॲडमिशन, इंजिनिअरिंगचे ॲडमिशन हे होऊन गेल्याच्या नंतर जर हे व्हॅलिडिटी देत बसले तर मग त्याला काय उपयोग आहे अध्यक्ष महोदय. माझं मत असं आहे की राज्याचे या ठिकाणी मंत्री महोदय बसलेले आहेत, सावे साहेब आहेत, माननीय कदम साहेब या ठिकाणी आहेत. माझं मत असं आहे की हे जे व्हॅलिडिटी देणारे जे अधिकारी आहेत यांना सांगितलं पाहिजे प्रत्येक दिवशी किती व्हॅलिडिटी तुमच्याकडे आल्या आणि किती त्या ठिकाणी दिल्या. अध्यक्ष महोदय, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. हा प्रश्न मराठवाड्यापुरता त्या ठिकाणी जास्त अवलंबून आहे. अध्यक्ष महोदय, कैकाडी समाज आहे, अत्यंत गरीब समाज, पण एका समाजाच्या बाबतीत 2 धोरणं आहेत अध्यक्ष महोदय. आपल्या राज्यामध्ये विदर्भामध्ये राजुरा तालुका सोडता बाकी सगळ्या भागामध्ये SC कॅटेगरीत आहे कैकाडी समाज, आणि तो विदर्भ वगळला की मराठवाडा आणि बाकीच्या भागामध्ये VJNT ते एकच समाज एकाच राज्यामध्ये 2 कास्टमध्ये कसं काय राहू शकतो अध्यक्ष महोदय. त्यांना खरोखरच त्या समाजाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे अध्यक्ष महोदय. पूर्वी डुरकुले वगैरे तयार करून हे समाज पोट भरत होता, आता परिस्थिती अत्यंत अवघड आहे, म्हणून त्यांना एक न्याय द्यावा. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री सौर योजना आणि आपण दिवसा लाईट देण्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती प्लॅन्ट उभे करतोय. मराठवाड्यामध्ये अध्यक्ष महोदय SC STच्या कॅटेगरीच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावरती गायरान जमिनीवरती अतिक्रमण केलेले, त्याच्यावरती पोट भरतंय अध्यक्ष महोदय. फक्त 14 एप्रिल 1990ची जी डेडलाईन होती त्याच्या अगोदर काही महसूलच्या लोकांनी चुका केल्या म्हणून त्यांच्या जमिनी राहिलेल्या आहेत. त्यांना इथून पुढं माननीय मंत्री महोदयांकडे सौर ऊर्जा हे खातं आहे. मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये विचार करत असताना ज्या SC ST कॅटेगरीच्या लोकांनी गायरानं जी पकडलेली आहेत त्याचा विचार करावा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि अध्यक्ष महोदय, शेवटी राज्यमंत्री महोदय इथे चक्री गुडगुडी हे ऑनलाईन गेम चालू आहेत अध्यक्ष महोदय. या ऑनलाईन गेममध्ये धाराशिवच्या एका मुलांनी त्यांनी एकट्याने जीवन संपवलं नाही, बायको, मुलगा, मुलगी सगळ्यांचं जीवन संपवलं. लवळ आमच्या मतदारसंघात पण झालंय, यांच्या मतदारसंघात आहे साहेब. आता मी विलास भुमरे साहेबांना विचारलं, त्यांच्या सुद्धा तिकडे झालेले. याच्यावरती काहीतरी कंट्रोल आणण्याची आवश्यकता आहे. आणि या चक्रीचं सेंटर जे आहे अध्यक्ष महोदय,
मंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की या चक्रीचं सेंटर जे आहे ते आमचं परळी आहे. त्याच्यामुळं आमच्या त्या सेंटरकडे सुद्धा लक्ष द्या, कारण ते चक्रीमध्ये काम करणारे लोक, जे लोक जेलमध्ये गेलेले आहेत, खुनं करून जेलमध्ये गेलेत, आता महादेव मुंडेच्या खुनामध्ये तेच लोक दिसत आहेत. या लोकांचे मोठमोठाले पोस्टर लावतायत. अध्यक्ष महोदय, यांचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे, अशा प्रकारची विनंती करतो. सावंत साहेब. धन्यवाद अध्यक्ष महोदय. महाराष्ट्र आता थांबणार नाही हे ब्रीदवाक्य ऐकायला खूप चांगलं वाटते, परंतु सामान्य माणसं कुठेतरी थांबतात. आमच्यासारखा नवीन पहिल्यांदा आलेला आमदार असं वाटत होतं की विधिमंडळात आल्यानंतर कामं, जनतेची कामं फास्ट होतात किंवा लवकर होतात असा समज होता, परंतु इथे आल्यानंतर कळते आम्हाला की आम्ही हिवाळी अधिवेशन झाला, मध्ये मार्चचं अधिवेशन झालं आणि ह्या अधिवेशनामध्ये मी तीन अधिवेशनामध्ये माझे प्रश्न विभागातले मांडत होतो, पण आज तगायत मला त्याच्यावर लेखी उत्तर आला नाही किंवा त्याच्यावरती काय कारवाई झाली ते सुद्धा कळलं नाही. त्याबद्दल खेद वाटते. माझ्या विभागात SRAचे जवळजवळ जी उत्तर जी दक्षिणमध्ये जवळजवळ मिळून 20 ते 22 प्रकल्प असे अर्धवट स्थितीत आहेत. आज SRAची डेव्हलपमेंट होते, गरीब आणि सामान्य माणसांची डेव्हलपमेंट होते, परंतु आज SRAच्या अधिकाऱ्यांना त्या डेव्हलपमेंटमध्ये काय चाललं आहे, कशी डेव्हलपमेंट होते, कशा प्रकारे होते बघायला सुद्धा वेळ नाही. मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण त्यांना आदेश द्यावे की जिथे जिथे SRAची स्कीम चालू आहे तिथे निदान 5 वर्ष ते लागतात एखादी SRA स्कीम करायला, तर तिथे कुठेतरी मीटिंग घेऊन त्या लोकांचे काय प्रश्न आहेत ते जरा त्यांना विचारपूस करावी, जेणेकरून त्या गरीब लोकांना कुठेतरी त्याच्याबद्दल आनंद होईल. दुसरं, आमच्या म्हाडाच्या त्या 33/7च्या इमारती आहेत त्यासुद्धा 20 वर्ष 20 ते 25 वर्ष झाले आहेत, अजूनपर्यंत काही बिल्डिंगी त्याच अवस्थेत आहेत. लोकांना भाडं मिळत नाही, ट्रान्झिस्ट काम मिळत नाही. अशा अवस्थेत लोक कुठे ते कल्याण, विरार या साईडला जातात, कारण भाडं मुंबईमध्ये परवडत नाही. गेल्या 3 वर्षापूर्वी या मुंबईमध्ये मुंबई सुंदर करण्यासाठी या मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लाईट लावल्या किंवा वेगवेगळ्या चौकं सुधारित केलेली, परंतु आज तगायत आम्हाला 3 वर्षांच्या नंतर सुद्धा मुंबई आहे तशीच दिसते. या सुंदर मुंबई करण्यासाठी जवळजवळ करोडो रुपयाची उधळपट्टी सरकारच्या माध्यमातून झाली, परंतु आज दादर स्मशानभूमी असू द्या किंवा छत्रपती शिवाजी पार्क मैदान असू द्या, आम्ही ओढून सांगतोय की ही दादर स्मशानभूमी एक अत्यंत महत्वाची आहे लोकांसाठी, आणि छत्रपती शिवाजी पार्क जिथे ऐतिहासिक मैदान आहे, परंतु आज सरकारकडे ती डागडुजी करायला किंवा ते नवीन करण्यासाठी निधी नाही. तर ती विनंती आहे तुमच्या माध्यमातून त्यातून लवकरात लवकर तिथे निधी उपलब्ध करून द्या. आज सिमेंटचे रोड होतात आहेत, चांगली गोष्ट आहे, परंतु गल्लीबोळामध्ये जी सिमेंटची रोड होतात आहेत त्या सिमेंटच्या रोडच्या खालीमध्ये पाण्याची लाईन आहे, केबल आहे, गॅस पाईपलाईन, अशा विविध लाईन आहेत, परंतु जिथे जिथे प्रत्येक वेळी तिथे खणावं लागते. एवढा मोठा खर्च केल्यानंतर ते सिमेंटचे रोड कुठेतरी खराब होतील आणि पैसे वाया जातील अशी खंत वाटते. भ्रष्टाचार म्हणतात आहे, परंतु भ्रष्टाचार होत नाही असं आज मुंबई गोवा महामार्ग, तुम्ही कोकणातला आमदार असल्यामुळे मुंबईतला असलो तरी माझं मूळ गाव कोकण आहे, मुंबई गोवा महामार्ग आम्ही लहानपणापासून बोलतोय की होणार. आज माझं वय वर्ष 52 झालंय तरी मुंबई गोवा मार्ग अजून काही पूर्ण होत नाही. तर विनंती आहे की लवकरात लवकर मुंबई गोवा मार्ग व्हावा. आज सत्ताधारी म्हणतात की भ्रष्टाचार होत नाही, परंतु 1-2 निविदा निघाल्या आहेत, त्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 हजार करोडच्या निविदा निघाल्या, परंतु त्या निविदा कोणाला दिल्या? तर ब्रिक्स इंडिया असेल त्याची सिस्टर कंट्री आहे स्मार्ट इंडिया, याच्या माध्यमातून एकमेकाला वाटून ते पैसा घेतात असं आम्हाला वाटतंय. आज अंगणवाडी सेविका किंवा सहाय्यक सेविका यांचा पगाराचा मानधन अजून वर्षभर दिला नाही, त्यांची कालमर्यादा, त्यांना कुठला PF नाही, ग्रॅज्युएट नाही, काय नाही, त्यांना 58 वर्षी गव्हर्नमेंटचा जो नियम आहे ते 58 वर्षी निवृत्त करतात. आमची विनंती आहे की निदान त्यांना 65 वर्षापर्यंत तरी त्यांना काम द्यावा. दुसरा, पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेला डिपॉझिट भरलं नाही, 10 लाख डिपॉझिट भरलं नाही म्हणून त्यांच्यावरती उपचार करण्याचे थांबवले आणि ती गर्भवती महिला मृत्युमुखी पावली, परंतु त्या हॉस्पिटलला फक्त 5,000 दंड केला. म्हणजे एखाद्या जीवाची व्हॅल्यू फक्त सरकारने 5,000 रुपये केले, हे आम्हाला सांगण्यात अत्यंत खेद वाटतं. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, माझा विभाग हा
मुंबईचा मध्यभागी विभाग आहे, दादर, शिवाजी पार्क, माहीम, प्रभादेवी हा विभाग मुंबईचा मध्य आणि तिथे गजबजलेल्या ठिकाणी. या ठिकाणी मुंबईमधील दादर, प्रभादेवी, माटुंगा परिसरातील, माहीम परिसरातील पुनर्विकास इमारती आणि टॉवर्स वाढत आहेत. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु मागील काही वर्षात वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांमध्येच्या संख्येमध्ये कित्येक पटीने वाढ झाली. परंतु रस्ते, फुटपाथ मात्र पूर्वीचेच आहे. दादर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे आणि वाढत्या वाहनाच्यामुळे स्थानिकांना, विशेष करून पर्यटकांना वाहतुकीची कोंड्याची समस्या सतावत असते, ज्यामुळे नागरिक अत्यंत त्रस्त आणि हतबल झालेले आहे. स्थानिक नागरिकांच्या वाहनाची संख्या वाढल्यामुळे पार्किंगची मोठी भीषण समस्या निर्माण झालेली आहे. महानगरपालिकेच्या पे अँड पार्क योजनेअंतर्गत दादर आणि प्रभादेवी, माहीम मध्ये भूमिगत, विशेष करून कोहिनूर पार्कमध्ये पार्किंगची व्यवस्था अपुरी असून पार्किंगचे दर मात्र सर्वसामान्यांना न परवडणार आहेत. म्हणूनच दादर, प्रभादेवी, वळली, माहीम भागामध्ये महानगरपालिकेच्या अतिरिक्त खाली पे अँड पार्क योजना सपशेल अपयशी झाल्याचे दिसून येते. कारण सर्वसामान्यांना पे अँड पार्कच्या योजनेचा फायदा होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य आणि स्थानिक नागरिकांना आधार कार्डच्या आधारावर एक 4 चाकी वाहनासाठी महिना 1050 प्रमाणे इतके आकारावर अशी मागणी जोर धरत आहे. SRAच्या इमारतींना कोणत्याही प्रकारची अनधिकृत पार्किंग दिलेली नसल्यामुळे रस्त्यावर पार्किंग करताना दंडात्मक कारवाईची कायम भीती असते. त्यामुळे नागरिक रस्त्यावरती पार्किंग करू शकत नाही आणि महापालिकेच्या पे अँड पार्कमध्ये करण्याची सर्वांचीच भरमसाठ चर्चेची आर्थिक कुवत नाही. अशा वाहतूक आणि पार्किंगची गंभीर समस्या स्थानिकांमध्ये नाराजी आणि चिंतेचे वातावरण आहे. या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर शासन तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देईल अशी मी अध्यक्षांच्या मार्फत सरकारला विनंती करतो. आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल अध्यक्ष महोदय आपल्या अत्यंत ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला साहेब. अध्यक्ष महोदय, आज अंतिम आठवड्यावर प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. आणि आज विरोधी पक्षनेत्यांनी जे प्रस्ताव आणलेला आहे ते प्रस्ताव म्हणजे आपण आज 3रा आठवडा आहे आणि 3ऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसंच फडणवीस साहेब, तसंच उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब, तसेच आदित्य पवार साहेब हे महाराष्ट्र राज्याचे नेते आहेत. महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणारे नेते आहेत. अध्यक्ष महोदय, याने जे आज 3रा आठवडा आहे आणि 3ऱ्या आठवड्यामध्ये जनतेच्या हिताचे कामाचे कायद्यामध्ये प्रश्न सोडवले आहेत. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षनेत्यांनी जे प्रस्ताव आणलेला आहे ते प्रस्ताव म्हणजे विरोध करण्यासाठी, फक्त चांगले कामं केलेत या अधिवेशनामध्ये आणि त्याला विरोध करायचा, त्या निमित्ताने हा प्रस्ताव त्यांनी आणलेला आहे. आणि खरंच काही लोकांनी आपल्या महायुतीचं मुख्यमंत्री साहेबाचं, उपमुख्यमंत्री साहेबाचं अभिनंदन केलं आणि काही लोकांनी विरोध केला. मला खरंच त्यांचं कौतुक करायचं, सगळं तिघायचं बी आणि अभिनंदन करायचं आहे. या निमित्ताने सांगू इच्छितो की माझ्या जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये बरेच दिवसापासून पोलीस आयुक्तालय होण्यासाठी मागणी आहे, सर्व जनतेची मागणी आहे. आणि नांदेड जिल्हा एक सेन्सिटिव्ह जिल्हा आहे, गुरु गोविंद सिंग भूमीचा जिल्हा आहे. आपल्या भारतातून भक्त लोक येतात आणि जगातून सुद्धा बाहेरून भक्त लोक गुरु गोविंद सिंग दर्शनासाठी येतात. आणि नांदेड जिल्हा एक सेन्सिटिव्ह एरिया असल्यामुळं क्राईम जास्त वाढलेला आहे, गुन्हेगारी जास्त वाढलेली आहे. महिन्यात 2-3 मर्डर होतात अध्यक्ष महोदय. आणि त्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत आणि 36 विभागीय ठाणे आहेत. त्यासाठी मुख्य आणि बाजूला जिल्हा हिंगोली आहे, परभणी आहे. त्यासाठी मुख्य पोलीस आयुक्तालय होणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. महिला भगिनी संरक्षण राहण्यासाठी हे आयुक्त होणे आवश्यक आहे.
त्यासाठी मुख्यमंत्री साहेबाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाला विनंती करतो की माझ्या नांदेड जिल्ह्यामध्ये पोलीस उप आयुक्त कार्यालय होणं आवश्यक आहे आणि विनंती करण्याची विनंती करतो. आणि दुसरा पर्याय म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये सेन्सिटिव्ह, तुम्हाला आताच सांगितलं की सेन्सिटिव्ह एरिया आहे आणि कॅमेरे जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत काही बंद पडलेले आहेत. अध्यक्ष महोदय, मर्डर होतात, गुन्हेगारी होती, महिलावर अत्याचार होते, त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी मागच्या कॅबिनेटमध्ये मराठा मुक्ती संग्राम दिन होता त्यावेळेस संभाजीनगर येथे कॅबिनेट घेतली होती अध्यक्षमध्ये. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबाला जेव्हा एकनाथभाई शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी स्वतः पाठपुरावा केला आणि 100 कोटी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी मंजूर करून घेतलेत आणि त्याला अजून निधी उपलब्ध झाला नाही अध्यक्ष महोदय. त्यासाठी नांदेड जिल्ह्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी विनंती करतो शासनाला या निमित्ताने, कारण हे गुन्हेगारी कमी होईल. थांबा ना, बोलते की गुन्हेगारी कमी होईल आणि महिलावर अत्याचार कमी होतील. सीसीटीव्ही कॅमेरा आणि एखादा जर मर्डर केला एखाद्यानं तर ते कॅमेरा नसल्यानं सापडू शकत नाही गुन्हेगार. त्याच्यामुळं सापडण्यासाठी हे सोयीस्कर होण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळं सगळ्या शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर 100 कोटीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी आपण मराठा मुक्ती दिन निमित्ताने संग्राम निमित्ताने आपण कॅबिनेटमध्ये ठराव घेतलेला आहे, प्रस्ताव घेतलेला आहे, ते निधी त्याला उपलब्ध करून देण्यात यावा. अध्यक्ष महोदय, तिसरा मुद्दा नांदेड जिल्ह्याचा माझ्या मतदारसंघातला आहे. एक पोलीस कॉलनी स्नेह कॉलनी आहे, स्नेहनगर कॉलनी. म्हणजे तिथं सगळे अधिकारी, पोलीस अधिकारी सगळे राहतात अध्यक्ष महोदय. आज 50 वर्षाचे निजाम काळातल्या इमारती आहेत पोलीस कॉलनी पोलिसाच्या. आपण ते अहोरात्र काम करतात, दिवस रात्र काम करतात आपल्यासाठी, आपल्याला संरक्षण देतात. कोणता सण असेल, कोणता काही असेल, कार्यक्रम असेल तर पोलीस तटस्थ उभं राहते आपलं संरक्षण करण्यासाठी. त्यासाठी त्याला चांगलं राहण्यासाठी पाहिजे की नाही. आपण AC रूममध्ये राहतो, AC घरामध्ये राहतो, 50 कोटीच्या घरामध्ये राहतो. आता गोर पोलिसासाठी, कर्मचाऱ्यासाठी, अधिकाऱ्यासाठी हे इमारत होणं आवश्यक आहे. त्याचं इमारत मी आज मला सांगा अध्यक्ष महोदय 2020 पासून मागणी करत आहे. गृह खात्याला मी 2020 पासून मागणी करत आहे. हे प्रस्ताव सुद्धा हे मंत्रालयात आलेला आहे. मला विनंती करायची मुख्यमंत्री साहेबाला की लवकरात लवकर पोलिसासाठी इमारत बांधून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, ही माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय. कळकळीची विनंती आहे अध्यक्ष महोदय. तुम्ही पंढरपुराचे आणि बोला ते सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा आमचे लाडके पालकमंत्री मंत्री महोदय साहेब आहेत. त्याच्यामुळे नांदेड जिल्ह्याचे त्याला माहीत आहे नांदेड जिल्ह्याच्या काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत. आम्ही डेप्युटी मध्ये त्याला भांडत असतो. आता आमच्यासाठी नाही म्हणत, आमच्या जनतेसाठी भांडतो, मतदारसंघासाठी भांडतो. त्याच्यामुळं लवकरात लवकर तुम्ही धन्यवाद अध्यक्ष महोदय. बोला. सर्वात प्रथम मी विधिमंडळाच्या सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांचा धन्यवाद देतो की रात्री 10:30 वाजेपर्यंत ते सर्वजण महाराष्ट्रातल्या लोकांच्या प्रश्नासाठी बसून आमचंही ऐकतात, पेशन्सली ऐकतात. 12-12 तास बसणं खूप अवघड गोष्ट होते, आम्हालाही बसता येत नाही, परंतु आपण सर्वजण बसता त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा धन्यवाद. अध्यक्षांच्या खुर्चीवरती तरी थोडे बदल होत राहतात, परंतु आपण सर्वजण आम्ही पाहतो मध्ये वेलमध्ये बसलेले सर्वजण आणि आमच्या उजवीकडे बसलेले आणि समोर बसलेले आपल्या सगळ्यांचा धन्यवाद. सर्वप्रथम यांचं अभिनंदन करून वशील लावला यांना सगळं. अध्यक्ष महोदय, वक्त पर निकली हुई बातों से मुकरिए ना जनाब, हालात अक्सर सच उगल देते हैं. आज जे काही आपण पाहिलं विधिमंडळामध्ये, महाराष्ट्राच्या लोकशाहीचं सर्वोच्च हे केंद्र आहे आणि ह्या केंद्रापर्यंत जर भांडणं येत असतील आणि पोर्चमध्ये जर मारामाऱ्या होत असतील तर कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीत बिघडले याचं हे एक चांगलं म्हणता येणार नाही, सगळ्यात वाईट असं हे उदाहरण आहे.
मी आपल्या माध्यमातून विनंती करेल, तो व्हिडिओ सगळ्यांना क्लिअर कट दिसतोय. ज्या लोकांनी मारामारी केल्या असतील त्यांना कायमचं ह्या विधिमंडळामध्ये येण्यापासून रोकावं. फार महत्त्वाचा विषय. खूप वाईट पद्धतीने तो व्हिडिओ जर पाहिला आणि ज्या पद्धतीने ठीक आहे आपल्या सरकारच्या काही गोंधळ असतील, काही आमदारांनी बोलले असतील, परंतु याचा अर्थ असा नाही की इथे येऊन तुम्ही मारामारी करा. आपल्याला विनंती की यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, जनसुरक्षा कायद्याचं जे बिल आलेलं आहे आम्ही दोघे जण राहिलो आहोत, बाप्पून मी. 2 मिनिटं झाली, बोला बोला. नाही बाप्पून मीच राहिलेलो आहे. इकडे एक आहेत, बोला बोला. आम्ही 3 जण राहिलेलो आहे, त्यामुळे थोडंसं आता सारखे चिटून. साहेब धन्यवाद. जर साहेबांनी एवढं जर बोललं असेल तर आम्ही निश्चित चांगलं काम करतोय असं याच्यातून जात आहे. अध्यक्ष महोदय, जनसुरक्षा कायद्याचं जो बिल आलेलं आहे त्या बिलावरती माझा आक्षेप आहे. कारण त्याच्यामध्ये नक्षलवाद संघटना असा कुठेही उल्लेख नाही, त्यामध्ये व्यक्ती आणि संघटना असा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे ही व्यक्ती आणि संघटना कुठलीही असू शकते आणि त्यामध्ये अशी मग ताकद तयार होईल की ते कुठल्याही गोष्टीला थांबवतील. अर्बन नक्षलवाद वगैरे हे जे काही आता शब्द आणले जातात, हा आज जो झाला आहे हा अर्बन नक्षलवादाचाच प्रकार झालेला आहे. त्यामुळे माझा ह्या बिलावरती विरोध असेल आणि भारत जोडो अभियानमध्ये नक्षलवाद्यांचे समर्थक होते असं काही बोललं गेलं त्याच्यावरती माझा आक्षेप आहे आणि मी मगाशी तो नोंदवलाही होता, आत्ता माझ्या भाषणातून नोंदवत आहे. अध्यक्ष महोदय, 2-3 गोष्टी जास्त काही बोलणार नाही. 2024-25 मध्ये कर्जमाफीची योजना जवळपास 1.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचं उद्दिष्ट होतं, परंतु आत्तापर्यंत फक्त 30 ते 40% शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. तो पूर्णपणे मिळाला पाहिजे. अवकाळी पावसामुळे 2024-25 मध्ये 10 लाख हेक्टरच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यातल्या फक्त 15 ते 20% शेतकऱ्यांपर्यंत आजपर्यंत मदत पोहोचलेली. 80% लोक अजून अबाधित राहिलेले, त्यांना मदत मिळावी. सरकारने 2024 साली जाहीर केलं होतं 30,000 कोटींची कर्जमाफीची योजना आम्ही लागू करू, परंतु अजूनपर्यंतही अभ्यासच चालला आहे आणि काय गोंधळ चालला आहे ते कळत नाही. तर आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी. आमच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आकारी पडीत जमिनींचा वाटपाचा सरकारने लवकरात लवकर मंजुरी द्यावी, कारण तो निर्णय झालेला आहे. अध्यक्ष महोदय, कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय महत्त्वाचा आहे. माझ्या नगर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, गांजा, गुटखा, त्याचबरोबर वेगवेगळ्या पदार्थ सापडत आहेत आणि त्याचा सर्रास वापर हा म्हणजे कुत्ता, काही म्याव म्याव बिल्ली अशा काहीतरी त्यांची नावं आहेत वेगवेगळ्या प्रकारची, आणि शाळा आणि कॉलेजच्या ह्या परिसरात हा सर्रास विकला जातो. याच्यावरती बंदी घालावी. त्याचबरोबर स्टिंग, JPI आणि हुक्का पार्लर याच्यावरती बंदी घालण्यात यावी. राजकीय गुन्हे ज्या पदाधिकाऱ्यांवरती असतात ते माफ केले जातात, परंतु त्याच्यामध्ये असा एक कायदा की जे आमदार किंवा खासदार आहेत त्यांचे गुन्हे माफ केले जात नाहीत. तर माझी आपल्या माध्यमातून विनंती असेल सरकारला, आमदार खासदार असले तरी ते जर राजकीय गुन्हे असतील तर ते माफ करण्याची एक तरतूद करून तो एक कायदा करण्यात यावा. अध्यक्ष महोदय, माझ्या राहुरी मध्ये माझ्या मतदारसंघामध्ये 66 लाखाच्या बनावट नोटा सापडल्या गेल्या आणि त्या थेट टेंभुर्णीपर्यंत त्याचं नेक्सस आहे आणि ते पुण्यापर्यंत पण पुण्यातल्या काही बँकांमध्ये त्यातले पैसे भरले गेलेले आहेत. त्यामुळं तो एक पूर्ण त्याचा छडा लागावा. अध्यक्ष महोदय, समृद्धी महामार्ग नवीन झालेला आहे, त्याच्यामध्ये सर्रास म्हणजे मी आता आमदार आहे परंतु आमचा आय कार्डचा अध्यक्ष महोदय फोटो काढून घेतला जातो आणि त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे. आणि एकदा आय कार्ड दाखवलं तिथपर्यंत ठीक आहे, परंतु आणि मी याची तक्रार तिथले जे समृद्धी महामार्गाचे जे MSRDCचे जे MD आहेत यांच्याकडे 4 वेळा तक्रार करूनही ते आमच्या आय कार्डचा फोटो काढून घेतात. ही अत्यंत गंभीर बाब आहे, कारण त्याचा काहीही दुरुपयोग होऊ शकतो. अध्यक्ष महोदय, शेवटचे 2 मुद्दे मांडतो. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये जे दुकानदार काम करतात त्यांचे 120 कोटी रुपयांचं जे त्यांचं हे असतं, त्यांना सरकारकडून जो अनुदान किंवा जे काही त्यांचं दिलं जातं तर ते 120 कोटी रुपये थकीत आहेत, तर ते त्यांना त्वरित मिळावेत. जात पडताळणीचे जे अध्यक्षांच्या नियुक्त्या आहेत त्या त्वरित करण्यात याव्यात, कारण याच्यामध्ये खूप मोठी अडचण अशी झाली की मी आता माझ्या जिल्ह्यामध्ये बघतो कितीतरी वर्ष झालं जात पडताळणीचा अध्यक्षच नाही आहे आणि ते पुण्यामध्ये बसतात, मग तिथून कागदपत्र पाठवा, हे करा ते करा. त्यामुळं त्वरित जात पडताळणीच्या अध्यक्षांची नियुक्ती करावी. 2च मुद्दे राहिलेले आहेत. लिडकॉम जे आहे
त्या लीडकॉमला MDची नियुक्ती करण्यात यावी, कारण खूप सारी प्रकरणं तिथे सगळ्यात जास्त पेंडिंग आहेत. आणि शेवटचा मुद्दा, कला आणि क्रीडा जे शिक्षक आहेत त्यांची नियमितपणे नियुक्ती करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, आपण सर्व शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विरोधकाच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावरती या ठिकाणी विरोध करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे, आपलं महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे महायुतीचं सरकार अतिशय या राज्यामध्ये प्रगतीच्या दिशेने गतिमान सरकार आहे. पण हा प्रस्ताव आलेला आहे, विरोधकाचं विरोध करणं हे काम असतं. पण आज या ठिकाणी आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आताच माझ्या अगोदर बरेचसे आमचे सहकारी या ठिकाणी बोलले. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची बाब आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे. आज या ठिकाणी मोबाईलमध्ये ऑनलाईन गेमिंगचा जो प्रकार आहे, तरुणांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमिष दाखवले जाते आणि तरुण वर्ग त्या ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून फरफटत चालले आहे. या ठिकाणी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्यास ते ऑनलाईन गेम कारणीभूत आहे. तर आपण त्या ऑनलाईन गेमिंगमध्ये आळा बसला पाहिजे, त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे, या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय आपल्यामार्फत या ठिकाणी विनंती करणार आहे. कारण की या ठिकाणी बीड येथील पोलीस कर्मचारी त्या ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून स्वतः पोलिसाला चोरी करण्याचं काम पडलं, कारण की त्याचा संसार पूर्ण पैसे त्या ऑनलाईन गेमिंगमध्ये गेले. म्हणून या ऑनलाईन गेमिंगला बंदी आली पाहिजे, या ठिकाणी ही माझी मागणी आहे. त्यानंतर पोलिसाचा तिसरा डोळा कुठला असेल तर तो CCTV कॅमेरा आहे. पण या ठिकाणी आपण जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, प्रत्येक विभागामार्फत CCTV कॅमेरे बसवले जातात, पण त्याच्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती केल्या जात नाही. फक्त आपण त्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसतो आणि आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी लोकार्पण केलं जातं, अनावरण केलं जातं, पण नंतर CCTV कॅमेरे हे चालू राहत नाही. त्यामुळं हे CCTV कॅमेरे कुठल्याही विभागाने बसून द्या, पण नंतर याचं कंट्रोल हे गृह विभागाकडे असलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, तुम्ही जर बेल वाजली, कारण की आम्ही रातभर ब्रीफिंग करून येतो, पाठांतर करून येतो, आणि तुम्ही बेल जर वाजली तर आम्ही विसरून जाणार. त्यामुळे तुम्ही बेल वाजू नका. या ठिकाणी त्या CCTV कॅमेरेचं कंट्रोल हे गृह विभागाकडे असलं पाहिजे. कुठल्या विभागाने बसून द्या, पण त्याचं कंट्रोल हे गृह विभागाकडे असलं पाहिजे, ही या ठिकाणी माझी मागणी आहे. त्यानंतर अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शेअर मार्केट म्हणून एक शेवगावचा ग्रस्त आहे कवडे नावाचा, त्यांनी माझ्या पैठण विधानसभा मतदारसंघातले अनेक लोकांचे शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक केली. तो अक्षरशः पळून गेला. त्या ठिकाणी लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल केल्या, त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला, पण त्या लोकांचे पैसे मिळणार कधी? तर अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे का गृह विभागाने त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याच्या ज्या प्रॉपर्टी असत्या ह्या सील करून त्याची हराशी करून त्या लोकांचे ग्राहकांचे जे पैसे घेतले हे दिले गेले पाहिजे, ही या ठिकाणी माझी मागणी आहे. त्यानंतर अनेक पतसंस्था आहे, अनेक बँका आहे, आदर्श बँक असेल, अजिंठा बँक असेल, बऱ्याचशा ठेवीदारांचे या बँकेने पैसे बुडवलेले. तर आपण ज्या पतसंस्था असत्या माझ्या मतदारसंघातील, आमच्या जिल्ह्यातली ती परिस्थिती, कारण की साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, तर आपण या ठेवीदारांचे पैसे कसे देणार? त्यामुळे ह्या ज्या बँकेचे संचालक बोर्ड असेल, बँकेच्या ज्या प्रॉपर्टी असत्या याच्या हराशी करून ह्या ठेवीदाराचे पैसे दिले गेले पाहिजे, ही या ठिकाणी अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे. त्यानंतर दुसरा विषय माझा, या ठिकाणी ज्या जमीन देवस्थानच्या जमिनी आहे याचं संरक्षण करणं हे प्रशासनाची जबाबदारी असते. या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आडगाव असेल, गांधिली असेल, गट नंबर 135 असेल, 52 असेल, 79 असेल, 293 असेल, ही देवस्थानची जमीन होती. पण त्यावेळेच्या तत्कालीन तहसीलदारांनी त्या ठिकाणी कुळ लावलं आणि तहसीलदारांना कुल डिक्लेरेशन करण्याचे फक्त 20 एकरचे अधिकार आहे, पण त्या ठिकाणी 100 एकरवरती कुल डिक्लेरेशन लावलं. तर आपण ह्या तहसीलदारावरती निलंबन झालेलं आहे, पण त्याला बडतर्फ केलं पाहिजे, त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे, आणि जी देवस्थानची जमीन आहे ती पुन्हा प्रशासनाच्या
प्रशासनाच्या अखत्यारीत ती जमीन पुन्हा वापस घेतली पाहिजे, ही या ठिकाणी अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे. त्यानंतर आत्ताच होमिओपॅथिक डॉक्टरांचा विषय निघाला. आझाद मैदानावरती त्यांचं आंदोलन झालं. सरकारने त्यांच्या ज्या ज्या मागण्या असतील 3 दिवस त्यांचं आंदोलन चाललं, सकारात्मक त्या लोकांच्या मागण्या पूर्ण कराव्या, हे आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या ठिकाणी विनंती करतो. आणि एक शेवटचा प्रश्न घेतो. आमच्या वाळूज MIDC मध्ये मायलॉन नावाची कंपनी आहे, त्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला होता. त्या ठिकाणी अनेक ड्रग्ज मिळाले. बबनभाई नावाचा व्यक्ती हा अटक झालेला आहे, पण त्याला पोलीस स्टेशनमध्ये VIP ट्रीटमेंट दिली जाते. पण जी रेड झाली आहे या ठिकाणी उच्चस्तरीय SIT चौकशी नेमून त्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, या ठिकाणी अध्यक्ष महोदय ही मागणी करतो. आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. पाचपुते साहेब. धन्यवाद अध्यक्ष महोदय. विरोधकांनी आणलेला अंतिम आठवड्याच्या चर्चेवरती बोलण्यासाठी मी उपस्थित असणारा अंतिम सदस्य. म्हणजे सकाळपासून ज्यावेळेस मी प्रस्ताव वाचला आणि सगळ्यांची भाषणं ऐकली, त्याच्यानंतर लहानपणी ऐकलेली एक गोष्ट डोळ्यासमोर आली. एकदा एका जंगलामध्ये सगळे प्राणी सैरावैरा पळत होते आणि एकच चर्चा करत होते की आता जगबुडी होणार आहे, जगबुडी होणार आहे, जगबुडी होणार आहे. आणि ही जगबुडी होणार आहे ही बातमी सिंहापर्यंत पोहोचली. सिंहाने सगळ्या प्राण्यांना बोलून घेतलं. अरे म्हणलं नेमकं चाललंय काय? ते म्हणले महाराज जगबुडी होणार आहे. म्हणलं तुला कोणी सांगितलं? हत्ती म्हणला उंटांनी सांगितलं, उंट म्हणला वानरांनी सांगितलं. प्रत्येक जण एक दुसऱ्याचं नाव घेत होता. शेवटी एकापर्यंत असं पोहोचलं की कोणीतरी सस्याच्या तोंडून ऐकलं. मग ससा कुठे म्हणून ससाचा शोध घ्यायला सगळे निघाले आणि कळालं की ससा एका विहिरीमध्ये पडलेला आहे. त्या विहिरीमध्ये गेले. वाघाने सिंहाने लगेच आदेश केला की त्या सस्याला पहिला बाहेर काढा बरं. त्याला बाहेर काढला आणि बाहेर काढल्यानंतर म्हणले अरे तू जगबुडी होणार म्हणतोयस, नेमकं कधी होणार आहे? म्हणला महाराज आता होणार नाही. म्हणलं आता होणार नाही म्हणजे? म्हणलं मी मगाशी पडलो होतो आणि मी बुडालो म्हणजे जग बुडालं. ही अवस्था आज या सभागृहामध्ये मला पाहायला मिळालेली आहे अध्यक्ष महोदय. म्हणजे विरोधकांकडे पाहिलं तर खरंच मला दुःख या गोष्टीचं वाटतं की दोष करणं खूप सोपं असतं, पण आत्मपरीक्षण करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. जर खरंच ही अवस्था जगबुडीची असते, हा जो नरेटिव्ह स्प्रेड केला जातोय, ही जर परिस्थिती खरंच असती तर आज इतकी मोठी संख्या आमची नसती आणि शेवटी 10:30 पर्यंत मलाही वाट बघायची गरज पडली नसती. इतकी मोठी संख्या, इतकी मोठी मेजॉरिटी आज जी आम्हाला मिळालेली आहे त्याचं कारण जनतेचा आमच्यावरती विश्वास आहे. कितीही नरेटिव्ह स्प्रेड करायचा प्रयत्न केला की आज हे सरकार काम करत नाही, तर हा नक्कीच फेक नरेटिव्ह असणार आहे. माझं एक मत आहे, अ नेशन थ्राइव्स व्हेन गव्हर्नन्स इज फेअर, फर्म अँड फॉरवर्ड थिंकिंग. देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये हे सरकार सक्षमपणे काम करत आहे आणि उत्तम पद्धतीने काम करत आहे. त्यांच्या माध्यमातून एक आपल्याला जी लिडरशिप मिळालेली आहे ही एक विजनरी आणि फर्म लिडरशिप मिळालेली आहे. आणि इतकी फर्म मेजॉरिटी असताना आज जनसुरक्षेसारखा एक विधेयक आणण्यात आलं आणि हे आणत असताना या विधेयकामध्ये आज नार्कोटिक्सला आपण घेतलेलं आहे. माझी या सरकारला विनंती असणार आहे की आता आपल्याकडे एवढी मोठी मेजॉरिटी आहे, याच्यामध्ये कायद्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. आणि सुधारणा होत असताना आज अनेक सदस्यांनी सांगितलं ऑनलाईन रमी असेल, बिंगो असेल, असे निरनिराळे प्रकार या राज्यामध्ये होत आहेत. याला सुद्धा आपल्याला ह्या सगळ्यामध्ये मकोकामध्ये घेऊन यावं लागणार आहे. त्याचबरोबर फायनान्शियल फ्रॉड्स हे मोठ्या प्रमाणात वाढलेत. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये सिस्पे नावाचा एक प्रकार चाललेला आहे. शेकडो कोटी रुपये लोकांचे त्यामध्ये गुंतलेले आहेत आणि जर हा सिस्पे फेल गेला तर माझ्या मतदारसंघ परत एकदा 10 वर्ष मागे गेल्याशिवाय राहणार नाही. कारण अनेक शेतकऱ्यांचे पैसे त्याच्यामध्ये, शेतीच्या दृष्टिकोनातून आज आमच्या सरकारने इतकी मोठी कामं हातामध्ये घेतलेली आहेत. AIचा वापर हा ॲग्रिकल्चरमध्ये कसा करता येईल या दृष्टिकोनातनं खरं तर प्रयत्न चालू आहे. कारण शेती ही निसर्गावरती अवलंबून आहे, कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. पण AI ज्या पद्धतीने विकसित होत आहे, उद्याचं वेदर हे प्रेडिक्शन करू शकतात, उद्याचा येणारा काळ हा प्रेडिक्ट करू शकतात. त्यामुळे उद्या आमच्या शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळू शकतो, त्यांचं नुकसान टळू शकतं. या दृष्टिकोनातनं जो सरकारने प्रयत्न केलेला आहे याला थोडासा आपल्याला वेग घ्यावा लागणार आहे. मी मगाशी सांगितलं की गव्हर्नन्स, फेअर, फर्म अँड फॉरवर्ड थिंकिंग हे खूप महत्त्वाचं आहे, पण याच्याबरोबर वेगही तितकाच महत्त्वाचा आहे. आज या राज्याचं मंत्रिमंडळ हे वेगाने काम करत आहे, आज सरकार वेगाने काम करत आहे. सरकारबरोबर प्रशासनाला तितक्याच ताकदीने काम करावं लागणार आहे, तितक्याच वेगाने काम करावं लागणार आहे, तर हे सगळे प्रश्न मार्गी लागू शकतात. 1980ला माझे वडील ज्यावेळेस या सभागृहामध्ये आले होते त्यावेळेस माझ्या मतदारसंघामध्ये अवघे 2 सबस्टेशन होते. आज 2 डझनवरती हे सबस्टेशन गेलेले आहेत. इतकी मोठी कामं
या मतदारसंघामध्ये सुरू आहेत. आज सोलारच्या माध्यमातून जरी टीका होत असेल तरी उद्याचा दृष्टिकोन पाहिला तर सोलार पंप्स हे मोठ्या प्रमाणावरती झाले पाहिजेत. माझी सरकारला विनंती असणार आहे की आपण ठराविक ज्या कंपन्या केल्यात याच्यामध्ये आणखी कंपन्या कशा वाढू शकतील. जर एखाद्या शेतकऱ्याला प्रायव्हेट एखाद्या सोलर कंपनीकडनं जर पंप घ्यायचा असेल तर त्यांना ती सुद्धा मुभा दिली पाहिजे. ही मी अध्यक्ष महोदय आपल्यामार्फत विनंती करतो. माझ्या मतदारसंघामध्ये MIDC आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. याला थोडासा वेग घेणं गरजेचं आहे. मला खात्री आहे की हे सरकार, हे सर्व अधिकारी तेवढ्या वेगाने काम करतील. हे करत असताना आमच्या मतदारसंघातला सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे डिंबे माणिकडो बोगदा आहे. याला अनेक दिवसापासून मंजुरी मिळालेली आहे, पण दुर्दैवाने 2019 ते 22 याला थोडीशी त्या ठिकाणी कुठेतरी ह्याला थांबलं होतं. याला परत वेगवान करावा लागणार आहे. हा प्रकल्प परत एकदा सुरू करावा लागणार आहे. त्याचा फायदा माझा आणि आपल्या मतदारसंघापर्यंत अनेक जणांना त्याचा झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर साखळी योजना जी आहे तिला वेगवान करावं लागणार आहे. अध्यक्ष महोदय, तसे मुद्दे अनेक असतात. मलाही खात्री आहे मी कोणाची या ठिकाणी परीक्षा घ्यायला बसलो नाही, कारण सकाळपासून आपण बसलात, मी पण त्या ठिकाणी बसलेलो आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की ज्या मन लावून म्हणजे ह्या सभागृह जितकं मन लावून काम करतंय याचा संदेश संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण प्रशासनामध्ये जाणं गरजेचं आहे. ज्या तळमळीने आपण या ठिकाणी प्रश्न मांडतो त्याच तळमळीमध्ये या सभागृहाच्या बाहेर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आपली जाणीव ठेवली पाहिजे. एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025 सकाळी 9:30 वाजता ते 10:45 सभागृहाची विशेष बैठक भरेल. विशेष बैठकी लक्षवेधी सूचना घेण्यात येतील. सभागृहाची नियमित बैठक सकाळी 11 वाजता सुरू होईल.